खूप भारतीयांना याचं उत्तर हवंय आपल्या मराठी लोकांना की भारत देश अमेरिकेपेक्षा अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या अधिक चांगल्या करतात. अमेरिकन लोक कशामध्ये इन्व्हेस्ट करतात जास्त आणि त्यांना सोन्याचं आकर्षण तेवढंच आहे का जेवढं भारतीयांना आहे. जगामध्ये ना कोणतीही जागा परफेक्ट नाही. बरोबर. अमेरिका ही परफेक्ट नाही. अमेरिकेत राहण्याचे एक 5 सूत्र आहेत. आपण त्याला ABCDE या कॅटेगरीत मोडू शकतो. आणि A स्टँड्स फॉर अमेरिकेची जी इकॉनॉमी आहे ही एवढी का बरं स्ट्रॉंग आहे, म्हणजे त्याचं वैशिष्ट्य काय आहे, त्याची स्ट्रेंथ काय आहे. US मध्ये सुद्धा पेट्रोल किंवा डिझेलचे दर वाढले तर त्याची खूप चर्चा होते का, लोक अस्वस्थ होतात का, काय होतं त्यावेळी तिथं. ले ऑफ्स. आपल्याकडे एखाद्या माणसाला ले ऑफ केलं की आपला पहिला दृष्टिकोन असा होतो की याच्यात परफॉर्मन्स मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, बिनकामाचं आहे असं म्हणलं जातं. दिस इज रिअली अ व्हेरी गुड अचिव्हमेंट बाय इंडिया आणि मला त्याचा सार्थ अभिमान आहे. सिव्हिक सेन्स हा शब्द भारतीयांच्या डिक्शनरीमध्ये नाही. मी एका अशा कंपनीसाठी काम करत होतो जिथे गन्सची विक्री होते. भारतीयांची जी प्रतिमा आहे अमेरिकेमध्ये ती कशी आहे. तू एवढी वर्ष भारतात येत असतोस, तुला काय चांगले काय बदल झालेले दिसतात भारतामध्ये. म्हणजे भारतात सुद्धा पेट्रोल डिझेलचे दर वाढतात, तसं तिथं होतं का, महागाई लगेच वाढते का. मी आज तागायत गेल्या 20 वर्षात कुठल्याही अमेरिकनला रस्त्यावर थुंकताना पाहिलं नाही. भारतीयांचं एक ऍस्पिरेशन खूप मोठं असतं की घर घेणे. हे अमेरिकन लोकांचं पण आहे का, आणि ते तितकं सहज साध्य राहिले का. त्या राजकीय फायदा राजकारणी ह्या नेहमीच घेत असतात. तसा तो ट्रम्प यांनी घेतला. अमेरिकेचा अर्थव्यवस्थेचा कणा आहे तो कुठल्या इंडस्ट्रीज वरती आहे. हे चालत नाही. ते ऍटिट्यूड इथेच ठेवायचं आणि मग अमेरिकेच्या विमानात बसायचं. असं वाटतं की अरे लाईट चालू आहेत, बंद करायला पाहिजेत. एवढी परिस्थिती अमेरिकेत कधी नव्हती. मला त्यावेळी असं वाटलं की यार अमेरिकन पासपोर्ट असून सुद्धा मला काळं कुत्र विचारत नव्हतं, पण मी जेव्हा कुत्रा घेतला तेव्हा सगळे विचारायला लागले. ते अमेरिकन ड्रीम आजची सगळी परिस्थिती पाहता हे अजून जिवंत आहे का. म्हणजे अमेरिकेतलं जे एक शिक्षणाचं क्षेत्र आहे ते आज सुद्धा भारतीयांना खुणावत असतंच. ही अमेरिका माझी नाही. हे लोक येत आहेत, हे माझ्या संस्कृतीवर हल्ला करतायत, माझे जॉब्स घेत आहेत. इथे मला असं वाटतं भारत हा 10 स्टेप्स अमेरिकेपेक्षा पुढे गेलाय. त्याचं नर्चरिंग तिथल्या युनिव्हर्सिटी स्कूल मधूनच होतं आणि म्हणून जे काही जगातले लिडिंग इनोव्हेशन सध्या होत आहेत ते अमेरिकेत होत आहेत. आणि इथे थोडंसं भारतीयांनी त्या अमेरिकेकडून शिकायला पाहिजे असं मला जरूर वाटतं. हे पुण्याला तासगाव सांगली कुठं तर राहू जाऊ करू. इथून शिकून तुम्ही अमेरिकेत गेला आणि अमेरिकेचं ड्रीम तुम्ही आता तुमचं पूर्ण केलंय. आणि एक चाकरी शब्द वापरेन मी सरळ सरळ, तुम्ही अमेरिकेची चाकरी करत आहात. ठीक आहे, तुम्ही तुमच्या देशासाठी काय केलं. बिझनेस कंपास मराठी या आमच्या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज माझ्यासोबत माझा बालपणीचा मित्र आणि शाळेतला सहकारी मिलिंद लिपारे जो US मध्ये असतो. गेली 17 वर्ष तो US मध्ये आहे. त्याच्या आधी बरीच वर्ष त्याचा कामानिमित्त USशी संबंध आलेला आहे. तो USचा सिटीजन आहे आणि तो US मध्ये वोटही करतो. तर तुम्हाला साधारण लक्षात आलं असेल की मला ही चर्चा कुठल्या विषयावरती करायची आहे. आपल्याला कायमच अमेरिकेबद्दल अट्रॅक्शन राहिलेलं आहे नाही का, की अमेरिकेतलं समाजकारण, अर्थकारण, तिथलं नोकऱ्यांची परिस्थिती, तिथली सुविधा ज्या तिथं उपलब्ध आहेत भरपूर प्रमाणात, तिथलं क्वालिटी ऑफ लाईफ, तसेच तिथेही लोकांना काही प्रॉब्लेम्स असू शकतात, असतीलच. महागाई असेल किंवा AI मुळे जे काही इथं प्रॉब्लेम्स पाहतो आहोत तशा प्रकारचे आहेत. तिथं काय घडतंय अमेरिकेमध्ये हे आपलं भारतातून तिथं जाऊन स्थायिक झालेला मिलिंद त्याच्याकडून मला जाणून घ्यायचं आहे. आणि मला खात्री आहे की तुम्हाला पण हे जाणून घेण्यामध्ये नक्कीच इंटरेस्ट असेल. तर मी मिलिंदचं स्वागत करतो. मिलिंद, बिझनेस कंपास मराठी या आमच्या चॅनलवरती तुझं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद NC. म्हणजे मला इतका आनंद झाला मिलिंद की आपण शाळेपासून बरोबर आहोत एवढे वर्ष. आणि म्हणजे अगदी आपली प्रायमरी स्कूल, हायस्कूल सगळीकडे आपण बरोबर होतो. मला नक्की खात्री आहे की आपल्या टीचर्स, आपल्या शिक्षकांना हा एपिसोड बघताना खूप आनंद होईल. आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना. मला शाळेचं नाव पण इथं मुद्दाम मेन्शन करायचं आहे. पण 1ली ते 4थी आपण सेंट्रल स्कूलमध्ये होतो, त्याला 5 नंबर म्हणतात, तासगाव मधली, जिल्हा सांगली. आणि चंपाबाई वाडेला ज्ञान मंदिर हायस्कूल आपलं, की जे पूर्वीचं तासगाव हायस्कूल तासगाव. तर हा एपिसोड आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आणि मला खात्री आहे
त्या सगळ्या विद्यार्थ्यांना हा एपिसोड नक्की आवडेल. धन्यवाद अगेन. मिलिंद, तुझी माहिती, अधिक माहिती मी पुढे देणारच आहे. मला तुला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की भारतीय लोकांमध्ये जे अमेरिकन ड्रीम असे जे असतं, म्हणजे तूही जगलायस आणि जगतोयस, तर ते अमेरिकन ड्रीम आजची सगळी परिस्थिती पाहता हे अजून जिवंत आहे का, आणि अजूनही भारतीयांनी याचा विचार करावा का, तिथं जाऊन सेटल होणं शक्य आहे का, संपत्ती निर्माण करणं शक्य आहे का आत्ताच्या परिस्थितीत? नमस्कार. बिझनेस कंपासच्या सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. मला आधी सर्वप्रथम सांगायला आवडेल की जुन्या मित्रांना, शाळेतल्या मित्रांना भेटणं ही एक आनंदाची पर्वणीच असते. आता येतो तुझ्या प्रश्नाकडे. तर अमेरिकन ड्रीम हे काय आहे हे आपण पहिल्यांदा बघूया. की एका कोणत्याही व्यक्तीला असं वाटतं की आपलं एक स्वतःचं घर असावं, आपली स्वतःची एक गाडी असावी, आपल्याकडे एवढी संपत्ती किंवा एवढा संचय असावा ज्यांनी आपण आपल्या मुलांचं शिक्षण कोणताही त्रास न घेता पूर्ण करू शकू, आणि आपल्या रिटायरमेंटमध्ये एवढे फंड्स अवेलेबल असावेत ज्यांनी आपण रिटायर झाल्यानंतर ही सेम लाईफस्टाईल आपण जगू शकतो. तर हे एक बेसिक चौकट आहे अमेरिकन ड्रीमची. आणि माझ्या माहितीप्रमाणे 20 वर्षापूर्वी मी जेव्हा अमेरिकेत गेलो तेव्हा हे पॉसिबल होतं. आता थोडंसं कठीण झालंय. आता मी हे तुला नंबर्समध्ये थोडंसं एक्सप्लेन करून सांगतो. सांग. मी जेव्हा 20 वर्षापूर्वी साधारण अमेरिकेत गेलो तेव्हा आपण असं करूया की नंबर्समध्ये बघूया की समजा तुला $1,00,000 वर्षाची सॅलरी आहे, तर असं व्हायचं की 20% तरी तुमचे ते फेडरल टॅक्स, स्टेट टॅक्स याच्यातच जातात. बरोबर. त्यानंतरचे $20,000 हे तुझं घर आणि तुझी गाडी याच्यामध्ये जातात. 10,000 आपण ग्रॉसरी आणि आपण जे काय खातोय पितोय त्या सगळ्यांसाठी जातात. अमेरिकेमध्ये हेल्थ इन्शुरन्स हा एक खूप मोठा एक्सपेन्स असतो, त्यासाठी एक 8,000 ते 10,000 जातात. आणि उरलेल्या 40 मध्ये मला असं वाटतं की 10,000 आपण रिटायरमेंट फंड मध्ये टाकतो, 5,000 तुझ्या मुलांच्या शिक्षणासाठी टाकतो. असं करत करत तुझ्याकडे $15,000 वगैरे राहतात. आणि त्याच्यामध्ये एक $10,000 हा कंटिंजन्सी फंड ठेवतो आपण नेहमीच. बरोबर. आणि उरलेले जे काही 10-15,000 आहेत त्याच्यामध्ये एक लाईफस्टाईल म्हणून वर्षातून 2 ट्रिप्स, साधारण समरला एकदा ट्रिप किंवा ख्रिसमस वेकेशनला एकदा ट्रिप अशी होते. आणि उरलेले 5,000 जे काही डॉलर आहेत ते तुझा डिस्पोजेबल इन्कम असतो, त्यात तू तुझे लक्झरी आयटम्स खरेदी करू शकतोस किंवा तुला पाहिजे ते त्याचं करू शकतोस. तर हे ड्रीम जे आहे की माझ्याकडे गाडी आहे, बंगला आहे, म्हणजे सगळं फंड्स आहेत ज्यांनी माझं शिक्षण, मुलांचं शिक्षण वगैरे होऊ शकेल, हे इट वॉज क्वाईट पॉसिबल. आणि ते खूप सोपं होतं आणि एक प्रकारची गॅरंटी होती, म्हणून त्याला अमेरिकन ड्रीम म्हणतात. आपण कधी असं नाही ऐकलं की इंडियन ड्रीम किंवा युरोपियन ड्रीम. अमेरिकन ड्रीम म्हणण्याच्या मागचा हाच हेतू होता की तुम्ही जर खरंच कष्ट करत असाल आणि तुम्हाला एक बेसिक एम्प्लॉयमेंट असेल तर तुम्ही हे अमेरिकन ड्रीम फुलफिल करू शकता. नाऊ कट टू टुडे. 20 वर्षानंतर अशी परिस्थिती आहे की तुला $20,000 ते $30,000 शॉर्ट पडतात. आणि म्हणून मी म्हणालो की अमेरिकन ड्रीम शिल्लक जरी असलं किंवा जिवंत जरी असलं तरी आपल्याला ते 20,000 ते 30,000ची गॅप ही भरून काढायची आहे. आणि म्हणून ते थोडंसं कठीण झालंय. आता हे कसं भरून काढायचं, तर आजच्या जमान्यात मी माझ्या आजूबाजूला बघतो की दोन्ही, तुझा पार्टनर आणि तू दोघंही कमवतात, त्यामुळे ती गॅप भरून निघते. किंवा बरेच लोक सप्लिमेंटरी बिझनेस चालू करतात ज्याला आपण साईड गिग म्हणतो. तर त्याच्यामध्ये हे $20,000 ते $30,000ची गॅप भरून निघते आणि तुझं अमेरिकन ड्रीम हे पॉसिबल होऊ शकतं. पण गेल्या 20 वर्षामध्ये आणि आता हाच फरक आहे की तेव्हा ते सोपं होतं आणि आता ते कठीण झाले. म्हणजे मी असं म्हणू का की कठीण आहे पण अशक्य नाहीये. दोघं जण मिळवत असतील, हो, समजा हजबंड वाईफ, किंवा तुम्ही काही साईड, अजून काही साईड गिग काय करू शकत असाल, बाजूच्या आजूबाजूला बिझनेस काय, तर हे होऊ शकतं. पण पहिलं इतकं ते नक्कीच सोपं राहिलेलं नाही असं. बरोबर. ओके. एक घोषणा आम्ही कायम ऐकतो ट्रम्पनी केलेली की मेक अमेरिका ग्रेट अगेन. त्याला मागा असंही म्हणतात. बरोबर. तर
म्हणजे याचा अर्थ असा झाला की अमेरिका आधी ग्रेट होती, मध्ये नव्हती आणि आता पुन्हा ग्रेट करायची आहे असं त्यांना म्हणायचं. काय हे गोष्टीमागचं हे काय आहे विचार? एनसी यातला ना राजकारणी अँगल थोडासा आपण बाजूला ठेवूया. बरोबर. आणि त्याचं हे एक्सप्लेनेशन देण्यासाठी मी तुला एक सिमिलर सिच्युएशन आपल्या आजूबाजूचं सांगतो, त्याच्यावरून कळेल की काय आहे. 70चं दशक म्हणालास किंवा 1980 1990 ही जी दशक आहे जिथे आपल्याच इथे सदाशिव पेठेत जी पुण्यात मंडळी राहत होती, तर त्यांचं एक आयुष्य होतं, त्यांची एक जीवन पद्धती होती. त्यांना एक सेक्युरिटी होती, सेन्स ऑफ बिलॉंगिंग होतं, कम्युनिटी होती आणि सांस्कृतिक एक पहचान होती की पुण्याची. बरोबर. तर त्यांना ते आवडायचं आणि ती त्यांची खरी ओळख होती. आज पुण्यातले इकॉनॉमिकल इंडिकेटर पाहिलेस तर पुणे इज अ प्रोग्रेस व्हेरी वेल, राईट, की नंबर 1 सिटी इन इंडिया असं म्हणू शकतो. सगळीकडे मल्टीनॅशनल कंपनीज आलेल्या आहेत, मल्टीनॅशनल रिसॉर्ट्स आलेले आहेत, हॉटेल्स आलेले आहेत, तुझ्या जीडीपी मध्ये खूप इम्प्रुव्हमेंट झालेली आहे. सर, इकॉनॉमिक इंडिकेटर्स पाहिलेस तर असं वाटेल की अरे पुण्याने खूपच विकास केला. बरोबर. पण तू त्या सदाशिव पेठेतल्या जुन्या मंडळींना जाऊन विचारलंस तर त्यांना असं फिलिंग येतं की आपल्या हातातून ना काहीतरी सटकलंय किंवा सटकतंय. तर ते काय आहे, तर त्यांचं ते कम्युनिटी बिलॉंगिंग आहे आणि ईज असेल, ईज ऑफ लिव्हिंग. फॉर एक्झाम्पल, मी 2 व्हीलर काढली, कुठेही पार्क केली, इथून इकडे जायला मला 10 मिनिट लागतायत, हे त्यांनी मिस केलेलं आहे. किंवा सांस्कृतिक नाटकं, सांस्कृतिक पिक्चर्स किंवा जे काही येत आहेत ते असे अवेलेबल होते, ते त्यांना पाहिजे तेव्हा ते बघत होते. मराठी बोललं जायचं पुण्यामध्ये, म्हणजे कधीही हिंदी ऐकू आली नाहीये त्यांना, राईट. आज काय होतंय, आज प्रोग्रेस झालेला असला तरी त्यांना असं वाटतं की अरे माझ्यावर सांस्कृतिक हल्ला झालेला आहे. मी जिथे जातो तिथे अर्ध्या ठिकाणी मला हिंदीच ऐकायला मिळते. मला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायला 10 मिनिटाच्या ऐवजी 1 तास लागतोय. हे भल्या मोठ्या मेट्रो झाल्यात, त्यामुळे माझं जे काही परिसर होता तो इतका चांगला राहिला नाहीये. तर हे जे फिलिंग आहे ना की माझ्या हातातून हे सटकून गेलेलं आहे, याचा अर्थ असा आहे का की पुणे ग्रेट नाहीये किंवा ग्रेट राहिलेलं नाहीये? पुणे ग्रेट होतं, ग्रेट आहे आणि ग्रेट राहणार आहे. पण त्यांना जे वाटतंय की माझ्या हातातून ही गोष्ट सटकून गेली, तर त्यांनी उद्या एक राजकीय पक्ष समजा काढला आणि त्याचं नाव ठेवलं की लेट्स मेक पुणे ग्रेट अगेन, तर तू हाच प्रश्न त्यांना विचारशील का? तर आता मी ह्याचं अमेरिकेतलं तुला उदाहरण सांगतो की अमेरिकन लोकांना सुद्धा त्यांच्या एका जीवन पद्धतीत राहायची सवय होती. त्यांना असं वाटत होतं की हे अमेरिकन ड्रीम हे क्वाईट पॉसिबल आहे, सोपं आहे. माझ्या संस्कृतीवर कोणी घालायला येत नाहीये. हे इमिग्रंट्स येत आहेत, ते कॉन्ट्रीब्युट करतायत आणि कॉम्प्लिमेंट करतायत मला जगायला. त्यानंतर माझी लँग्वेज ही माझीच लँग्वेज राहतीये, माझ्या संस्कृती जपल्या जात आहेत, हे त्यांना आधीपासून वाटत होतं. आणि मागच्या ग्लोबलायझेशन पासून जसा लोंढे वाढत गेले अमेरिकेतले, तर त्याचं प्रोग्रेसिव्ह इंडिकेटर जसं मी म्हणलं की ते इकॉनॉमिकल इंडिकेटर जरी वाढत गेले तरी त्यांना ते फिलिंग आलं की अरे माझ्या हातातून काहीतरी सटकतंय, ही अमेरिका माझी नाही. हे लोक येत आहेत, हे माझ्या संस्कृतीवर हल्ला करतायत, माझे जॉब्स घेत आहेत आणि मला आता ते अमेरिकन ड्रीम सोपं राहिलेलं नाही. आणि म्हणून त्या लोकांना असं वाटतंय की अमेरिका जी ग्रेट होती ती आता ग्रेट राहिलेली नाही. आणि याचा राजकीय फायदा राजकारणी ह्या नेहमीच घेत असतात. तसा तो ट्रम्प यांनी घेतला आणि मला असं वाटतं त्या फिलिंगमुळं ते जिंकूनही आले. बरोबर. थोडक्यात त्या लोकांना तशी साथ घातली असं म्हणूया त्यांनी, भावनिक साथ आहे एक प्रकारची, की आपण पुन्हा एकदा पूर्वीच्या अमेरिकेकडे जाऊया असं म्हणू. बरोबर. बरोबर. या पॉइंटला मिलिंद, मला तुझी अधिक ओळख माझ्या दर्शकांना करून द्यायची आहे. तर मिलिंदशी मी आता संवाद साधतोय. मिलिंद लिपारे. मिलिंद माझा शाळेतला आणि हायस्कूलचा बॅचमेट आहोत आम्ही. आणि मिलिंदचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग त्यांनी सांगलीतून केलं, वालचंद कॉलेजमधून. त्याच्यानंतर त्यांनी MBA केलं पुण्यातून. सुरुवात त्याच्या करिअरची भारतामध्ये एका छोट्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये झाली. तिथून तो प्रोग्रेस करत करत गेली 25 वर्ष त्याचा US शी संबंध आहे.
17 वर्ष तो तिथं राहतो आता आणि सिटीजन आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं. तर तिथं पुब्लिसिस सेपियंट या कंपनीमध्ये, की जे फ्रेंच कंपनी आहे, जगविख्यात कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये तो प्रोडक्ट मॅनेजर म्हणून एक अतिशय जबाबदारीच्या पदावरती आहे. मिलिंदच्या फॅमिलीमध्ये मिलिंद, त्याची मिसेस, 2 मुलं. मोठा मुलगा कॉम्प्युटर इंजिनियर झालाय US मध्ये, छोटा आत्ता स्कूलिंगमध्ये आहे. त्याच्याकडे एक छान, मी त्याचे फोटो पण पाहिले, खूप छान गोंडस कुत्रा आहे डफी, तोही त्याचा फॅमिली मेंबरच आहे. फार प्रेम करतो मिलिंद त्याच्यावरती. आम्हाला प्रत्येक व्हिजिटमध्ये आला की त्याचे फोटो दाखवतो, त्याची आठवण खूप काढत असतो. तर हे आहे मिलिंदचं फॅमिली बॅकग्राऊंड. माझी आणि मिलिंदची असोसिएशन, मी जसं सांगितलं, आम्ही शाळेपासून आणि हायस्कूलपासून बरोबर आहोत. मिलिंद हा अत्यंत ब्रिलियंट कॅटेगरीमधला मुलगा आहे. आम्ही मुलंच म्हणू एकमेकांना. तर वर्गात जे टॉपला एक दोघं असायचे, आमच्या 2 तुकड्या होत्या, त्या दोन्ही एकत्र केल्यानंतर जे 2-3 टॉपला असायचे, तिसरा पण नसायचा, तो पहिला 1-2 मध्ये असायचा. आणि तो काहीतरी आयुष्यात मोठं करेल ह्याची मला तेव्हाच खात्री होती. तर हे मिलिंदचं बॅकग्राऊंड आहे. आणि आपण मिलिंदचे संवाद साधतो आहोत की तो एवढी वर्ष अमेरिका पाहतोय, तो एवढी वर्ष भारत पाहतोय, भारत देश. तो रेग्युलर येत असतो भारतामध्ये आणि दोन्हीकडचे बदल पाहतोय. आजच्या जागतिक परिस्थितीमध्ये जे काही घडामोडी होत आहेत याच्यामध्ये याचं विश्लेषण आम्ही करायचा प्रयत्न करतो आहोत की काय समाजकारण, अर्थकारण, नोकऱ्या, AIचा इम्पॅक्ट, इकॉनॉमी, किंवा ह्या सगळ्यामध्ये अमेरिकेमध्ये काय होतोय, भारतात काय होतंय, तो कसा बघतोय इकडे भारताकडे, काय म्हणजे याच्यातून आपल्याला आणखीन काय करायचं असेल भारतीयांना, आपण काय करू शकतो, आणि आपल्याला जे कुतूहल आहे की अमेरिकेत काय चाललंय याचं, त्याचे पण प्रश्न मी त्याला सगळे विचारायला सुरू केलेलेच आहेत. मी पुन्हा मिलिंदकडे येतो आणि चर्चा पुढे नेतो. मिलिंद, अमेरिकेबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे की केवढी मोठी प्रचंड इकॉनॉमी आहे. म्हणजे चायना काय किंवा भारत देश किंवा आपण ज्या टॉपच्या 5-6 इकॉनॉमीज बघतो, अमेरिका कुठल्या कुठे आहे आणि वर्षानुवर्ष, दशकानुदशकं आहे. तर अमेरिकेची जी इकॉनॉमी आहे ही एवढी का बरं स्ट्रॉंग आहे? म्हणजे त्याचं वैशिष्ट्य काय आहे, त्याची स्ट्रेंथ काय आहे? चांगला, खूपच चांगला प्रश्न, आणि हा मलाही आधी पडायचा. तर अमेरिकेचं एकंदरीत लोकसंख्या तू पाहिलीस तर जगाच्या लोकसंख्येपेक्षा 5% लोकसंख्या अमेरिकेत आहे. पण जगाचा जर तू GDP पाहिलास तर अमेरिकेचं त्यात कॉन्ट्रीब्युशन 25% आहे. तर 5% लोक जगाच्या 25% इकॉनॉमीला कॉन्ट्रीब्युट करतात. याचा अर्थ ते किती प्रोडक्टिव्ह आहेत हे यातून दिसून येतं. तर प्रोडक्टिव्हिटी हा एक पहिला टॉपिक आहे त्यातला. मला असं वाटतं की दुसरा टॉपिक असा आहे की तिथे नुसत्या कंपन्या उभ्या राहत नाहीत, तिथे प्लॅटफॉर्म उभे केले जातात आणि ते प्लॅटफॉर्म पूर्ण जगाला ओपन करून देतात आणि त्याचा इकॉनॉमीवर त्यांच्या खूप चांगला परिणाम होतो. आणि हे एक दुसरं मेजर कारण आहे. तिसरं म्हणजे क्रिटिकल, आणि खूपच क्रिटिकल कारण असं आहे की टॅलेंट ॲक्विजिशन. ओके. तर अमेरिकेने पूर्ण जगातून काय इम्पोर्ट केलं तर टॅलेंट इम्पोर्ट केलंय. आणि बेस्ट ऑफ द बेस्ट म्हणतो ना आपण की अमेरिकेचा जन्म होण्यापासून आज तागायत जे क्रीम ऑफ द टॅलेंट आहे ते त्यांनी अक्वायर केलंय आणि त्यांना नर्चर केलंय, त्यांना ऑपॉर्च्युनिटी दिली आहे की ते खूप मोठं काही करतील, आणि ही त्यांची स्ट्रेंथ आहे. आणि त्यांना कशा ऑपॉर्च्युनिटी देण्यासाठी त्यांच्या लिडरशिपनी किंवा त्यांच्या सरकारनी असं एक इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलंय की ज्याच्यामुळं अजून लोक अट्रॅक्ट होतील, आणि हे करण्यात त्यांना खूप चांगलं आउटपुट मिळालेलं आहे. आणि मला अजून असं वाटतं की त्यांचे वर्क इथिक्स किंवा त्यांची एक प्रोफेशनलिझम म्हणतो आपण किंवा कॅपिटलिस्ट मार्केट हे जे आहे याचाही त्याच्यावर खूप चांगला परिणाम झालाय. आणि म्हणून अमेरिका हे इकॉनॉमिकली खूप स्ट्रॉंग आहे असं मला वाटतं. पॉवरफुल नेशन असं म्हणायला नुसती इकॉनॉमी चालत नाही. त्यांचे तू मिलिटरी बेसिस बघितलं तर पूर्ण जगभर त्यांचे मिलिटरी बेसिस आहेत. बरोबर. तर एखादी जगात घडलेली घटना आपल्या देशावर काय त्याचा परिणाम होईल हे त्यांना चांगलं कळतं, आणि त्याचा आपल्या देशावर वाईट परिणाम होऊ नये याची जबाबदारी त्यांची मिलिटरी ही नेहमीच घेते. तर हे एक कारण आहे की जगातली सर्वात मोठी पॉवरफुल कंट्री म्हणून आपण त्याला म्हणतो, म्हणजे प्रभाव टाकू शकतो. त्यांना पाहिजे तसे घटना ते घडवूनही आणू शकतात. तर एवढी पॉवरफुल मिलिटरी, आणि मला वाटतं $1 ट्रिलियन त्यांचं वर्षाचं मिलिटरी बजेट आहे, जे दुसऱ्या जगात कोणत्याही देशाचं नाहीये. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट एक इनोव्हेशन माइंडसेट आहे की आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग कसं करायचं.
आणि त्याच्यातून एक प्रोडक्ट व्हॅल्यू कशी डेव्हलप करायची, हे जे आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग आहे त्याचं नर्चरिंग तिथल्या युनिव्हर्सिटी स्कूल मधूनच होतं. आणि म्हणून जे काही जगातले लिडिंग इनोव्हेशन सध्या होत आहेत ते अमेरिकेत होत आहेत आणि त्याचा फायदा त्यांच्या इकॉनॉमीला हा होणारच आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण असं म्हणूया, तू म्हणा प्रोडक्टिव्हिटी चांगली आहे लोकांची, एवढी चांगली इकोसिस्टम जर तिथं मिळत असेल त्यांना, तर जगभरातलं टॅलेंट तिथं अट्रॅक्ट होणं हे स्वाभाविक आहे. आणि ते अट्रॅक्ट झाल्यानंतर ते तिथं रिटेन कसं होईल आणि नवीन टॅलेंट पुन्हा कसं आणखीन अट्रॅक्ट होईल आणि ह्या इकोसिस्टमला आणि पुढे कसं घेऊन जाईल, हे खूप छान उभं केलंय त्यांनी, असं आपण म्हणू शकतो सगळ्याच अँगलने. पण हॅव्हिंग सेड दॅट, मला एक असं विचारायचं की आपण भारत देश जर बघितला तर आपण मुख्यतः ऍग्रिकल्चर आहोत देश, त्याच्यानंतर IT सर्व्हिसेस आहोत, पण IT त्याच्यात मेजर कॉम्पोनंट आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहोत. पण अमेरिकेचा अर्थव्यवस्थेचा कणा आहे तो कुठल्या इंडस्ट्रीजवरती आहे? आधी साधारण 1970-80 या दशकामध्ये अमेरिकेमध्ये खूप पॉवरफुल ऑटोमोबाईल इंडस्ट्री होती आणि त्याच्याबरोबर त्याची अँसिलरी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री होती. पण नंतर ती काही कारणास्तव बाहेर गेली, मेक्सिको किंवा चायना या कंट्रीजमध्ये गेली. तर तेव्हापासून ना अमेरिकेत कन्झ्युमरिझम हा एक खूप पॉवरफुल फॅक्टर आहे. 67% ऑफ द अमेरिकन इकॉनॉमी रन्स ऑन कन्झ्युमर स्पेंडिंग. आणि याच्यासाठी ना डिस्क्रिशनरी इन्कम लागतो, जो मी मगाशी एक उदाहरण देताना सांगितलं की तुझ्याकडे 5,000 शिल्लक आहेत, बरोबर, ते मी कॉन्ट्रीब्युट करतो इकॉनॉमीला आणि दॅट बिकम्स व्हेरी बिग इम्पॅक्ट ऑन देअर इकॉनॉमी. तर आत्ता तू मला म्हणशील तर बऱ्याच इंडस्ट्रीज तिथे आहेत. रिटेल इज अ बिग इंडस्ट्री, त्यात सुद्धा फिजिकल स्टोअर आता थोडंफार आता ते ऑनलाईन कन्व्हर्जन चाललंय. आता 20% रिटेल इंडस्ट्री रन्स ऑन डिजिटल, म्हणजे वेबसाईट्स किंवा ऍप्सवर. बाकीच्या फायनान्स आहे, म्हणजे जगातल्या सगळ्यात बेस्ट फायनान्स कंपनीज, वॉल स्ट्रीट आहे अगेन. तर हेल्थ केअर इंडस्ट्री आहे, इन्शुरन्स इंडस्ट्री आहे, या सगळ्या इंडस्ट्रीज खूप चांगल्या तिथे होत आहेत. आणि फॉर सम रिझन थोडंसं मॅन्युफॅक्चरिंग कमी झालेलं आहे आणि त्याचा फटका मिशिगन सारख्या स्टेटला थोडासा बसला. पण या मेजर इंडस्ट्रीज तिथे चालतात. मिलिंद, बऱ्याच भारतीयांना ज्याच्यात आता खरंच क्युरियोसिटी आहे मला आणि सगळ्या लोकांना समजून घेण्यामध्ये, की आपण म्हणजे महागाई, पैसा, सामान्य अमेरिकन नागरिकाचं आयुष्य कसं असतं. भारतात आपल्याला बघून माहिती आहे की सामान्य नागरिक रोज कसा जगत असतो इथं, की काय त्याचे चॅलेंजेस असतात, काय गोष्टी त्याला सहज साध्य असतात. अमेरिकेत जेव्हा आपण बघतो तेव्हा मला तुला विचारायला आवडेल की महागाईचा फटका, म्हणजे भारतात सुद्धा पेट्रोल डिझेलचे दर वाढतात, तसं तिथं होतं का? महागाई लगेच वाढते का? किंवा गेल्या काही वर्षात, समजा अगदी तू राहिलास तिथं पासून नाही, पण गेल्या 2-3 वर्षात अशा कुठल्या वस्तू आहेत की ज्याचे रेट वाढून गेले अमेरिकेमध्ये? किंवा $1,00,000 पगार असेल तर माणूस कम्फर्टेबल लाईफ तिथं जगू शकतो का? त्याचं सेव्हिंग आणि हे सगळं असं. आणि घर घ्यायचं म्हटलं, म्हणजे भारतीयांचं एक ऍस्पिरेशन खूप मोठं असतं की घर घेणे. हे अमेरिकन लोकांचं पण आहे का? आणि ते तितकं सहज साध्य राहिले का? भारतामध्ये जर मला विचारशील आज, तर एक स्ट्रक्चरच्या बाहेर गेले घर खरेदी करणं, असा एक भाग होत चाललाय की तुम्ही पुणे घ्या, मुंबई घ्या, बंगळुरू, कुठेही घ्या, काही ठिकाणी तुम्ही घर घेणं तुम्ही अफोर्डच नाही करू शकत. असं अमेरिकेत होत चाललंय का गेल्या काही वर्षांमध्ये? थोडे बरेच प्रश्न आले त्याच्यामध्ये, पण हो सांग. मला वाटतं मी क्लासिफिकेशन आपण चालू करूया. आपण नंबर्स पाहिले तर आपल्या लक्षात येईल की अप टू $60,000, $60,000 आपण एक वर्किंग क्लासचा इन्कम म्हणू शकतो. त्याच्यानंतर $60,000 ते $1.5 लाख हा एक मिडल क्लास म्हणू शकतो. आणि $1.5 लाख ते $3 लाख हा अप्पर मिडल क्लास असं म्हणू शकतो. आणि त्याच्यानंतर ते रिच कॅटेगरीमध्ये. आणि देर इज ऑल्सो अल्ट्रा रिच कॅटेगरी, जे इलॉन मस्क किंवा बिल गेट्स वगैरे आहेत, ते त्यांच्याकडे आपण जायला नको आता. तर या क्लासिफिकेशन मध्ये पाहिलंच तर तुझा प्रश्न होता की महागाईचा फटका बसतो का? तर जगातल्या प्रत्येक माणसाला महागाईचा फटका हा बसतोच, पण तो कितपत बसतो आणि कसा बसतो हे महत्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल, वर्किंग क्लासला महागाईचा फटका बसतो कारण त्यांना बोथ एंड्स मीट करता येत नाहीत महागाईमुळे. तर
एखादी गोष्ट त्यांना विकतच घेता येत नाही महागाईमुळे. त्यानंतर आपण जर मिडल क्लासला आलो तर त्यांना ती गोष्ट विकत घेता येते, त्यांना जी हवी आहे ती, पण त्यासाठी त्यांना विचार करावा लागतो की अरे हे आता महाग झाले, आता मी हे घेऊ का. अप्पर मिडल क्लासमध्ये बघितलंस तर फॉर एक्झाम्पल मी वर्षाला 2दा ट्रिपला जातोय, तर अप्पर मिडल क्लास महागाईमुळे असं म्हणू शकतो की मी यावर्षी एकचदा जातो. म्हणजे दे डोंट कट डाऊन व्हॉट दे आर लिव्हिंग, पण कमी करू शकतात. आणि रिच कॅटेगरीतल्या लोकांना ते अनकम्फर्टेबल होतात, असं नाही की कम्फर्टेबल होतात, पण त्यांना फारसा इतका फरक पडत नाही अमेरिकेत. आता तुझा प्रश्न असा आहे की घर विकत घेणं. तर घर विकत घेणं अमेरिकेत इंडियापेक्षा सोपं आहे असं मला जाणवलं पर्सनली. कारण पहिलं घर घेताना तुला काही इन्सेंटिव्ह दिले जातात, तुझा इंटरेस्ट रेट हा कमी असतो. कधी कधी असं होतं की इन्स्टेड ऑफ 20% डाऊन पेमेंट तुला फक्त 3% डाऊन पेमेंटनी घर घेता येतं, उरलेले 17% तुला दुसरं एक सेपरेट लोन मिळतं, त्याच्यावर ऑफकोर्स इन्शुरन्स वगैरे द्यावा लागतो. पण तुझ्याकडे 3% डाऊन पेमेंट असेल तरी सुद्धा तू पहिलं घर हे घेऊ शकतोस. पण मोस्ट ऑफ द केसेस 20 to 25% डाऊन पेमेंट हे तुला जमा करायला लागतं. जे मी म्हणलं तसं 20 वर्षापूर्वी ना थोडंसं सोपं होतं, आता ते कठीण झालंय. तुला साधारण 4 ते 5 वर्ष सर्व्हिस किंवा जॉब करावा लागतो, तेव्हा ते डाऊन पेमेंट जमा होतं आणि मग तू ते घर घेऊ शकतोस. आणि हे अर्थातच महागाईनी झालंय. कोणते जास्त प्रोडक्ट्स जास्त महाग झाले तर मला असं वाटतं की मला आता जे फील होतं की एनर्जी खूप महाग झाली आहे. इलेक्ट्रिसिटीचं तू म्हणालास ना, तर मागच्या 2 वर्षात 17 ते 18% इलेक्ट्रिसिटी महाग झाली. आणि दॅट इज अस्टॉनिशिंग. म्हणजे माझ्यासाठी मलाही असं वाटतं की अरे लाईट चालू आहेत, बंद करायला पाहिजेत. एवढी परिस्थिती अमेरिकेत कधी नव्हती. तर हे सगळ्यात मोठं महागाईचं हे आहे लक्षण. लाईट बिल आपण मराठी लोक जे बोलतो लाईट बिल ते खूप 18% गेल्या 2 वर्षात वाढलं, खूपच महाग झालंय. त्यानंतर ग्रॉसरी बिल, आधी तुला असं वाटायचं की अरे $100 मध्ये माझी आठवड्याची ग्रॉसरी झाली. आता $100 मध्ये आठवड्याची ग्रॉसरी होत नाही. आणि हे तुला स्वतः जेव्हा तू ग्रॉसरी शॉपिंग करायला जातोस तेव्हा कळतं. साईड कॉन्व्हर्सेशन जे ऑफिसमध्ये होतात ते असे होतात की अरे 2 महिन्यापूर्वी मी $50 माझं कार मी फुल टँक केली होती, आज मला $70 लागले. तर आपल्याकडे जसं महागाईचा फटका बसतो तसंच अमेरिकेत ही बसतो. त्याच्या इंटेन्सिटीज किंवा त्याची जी तीव्रता आहे ती त्या पर्टिक्युलर वर्किंग क्लास किंवा मिडल क्लास किंवा रिच याच्यात थोडी थोडी वेगळी होते, पण फटका हा प्रत्येकाला बसतोच. बरोबर. असं म्हणे की $1,00,000 पगार असेल तर बाकी सगळा खर्च, कर, विमा किंवा समजा रेंटवर असेल वगैरे, तर साधारण आपण असं म्हणूया की अमेरिकन लोकांना पण याची आता झळ पोहोचलेली आहे महागाईची. आणि तू जसं म्हणालास की तुला सुद्धा असं वाटतं की लाईट बंद करावं, या रूम मधून त्या रूम मध्ये जात असताना अननेसेसरी कन्झम्पन नको. एक नॅशनल रिसोर्स पण आहे हे, त्याचा मागचा मोठा विचार आहे. आणि शिवाय त्याचं वाढतं बिल पण आहे. बरोबर. मला असं विचारायचं मिलिंद की भारतामध्ये पेट्रोल किंवा डिझेल हा खूप लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याचा रेट वाढला की मोठ्या बातम्या होतात आणि स्वाभाविक आहे, त्याची झळक पोहोचते लोकांना. त्याच्यावरती पुढच्या ज्या सर्व्हिसेस अवलंबून असतात, ट्रान्सपोर्ट तिचं मेजर कॉन्ट्रीब्युट करतो, मेजर की त्याच्यामुळे जागांचे, वस्तूंचे, किराणा असेल, ग्रॉसरी, काही त्याचे रेट्स वाढून जातात. फार जवळचा विषय आहे पेट्रोलची दरवाढ भारतीयांच्या. US मध्ये सुद्धा पेट्रोल किंवा डिझेलचे दर वाढले तर त्याची खूप चर्चा होते का, लोक अस्वस्थ होतात का, काय होतं त्यावेळी तिथं? मला असं वाटतं त्याचा मेजर फटका हा वर्किंग क्लासला बसतो. कारण US मध्ये वर्किंग क्लासकडेही मोठे मोठे ट्रक्स आणि गाड्या असतात. बरोबर. आणि त्यांना ते परवडत नाही. पेट्रोल महाग झाले की त्यांच्या बिझनेसवर डायरेक्ट इम्पॅक्ट होतो. तर ते थोडेफार मग सर्व्हिसेसचे रेट्स वाढवतात. पण अमेरिकन माणूस हा पेट्रोल वाढलंय म्हणून ट्रॅव्हलिंग कधी बंद करत नाही. तो दुसरीकडे कुठेतरी कॉम्प्रोमाइज करेल, पण ट्रॅव्हलिंग किंवा स्वतःची कार आणि एका ठिकाणून दुसरीकडे जाणं हा फार जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे ते बंद होत नाही. पण त्याचे अनेक मार्ग शोधले जातात. आणि फॉर एक्झाम्पल कारपुलिंगला आजकाल सरकार जास्त प्राधान्य देतंय. किंवा स्पेशल लेन्स अमेरिकेमध्ये आहेत की जर तुम्ही 2 किंवा अधिक व्यक्ती एका कारमधून चाललाय तर तुम्हाला त्या स्पेशल फास्ट लेननी जाता येतं. त्याला HOV म्हणतात, हाय ऑक्युपन्सी
व्हेकल लेन. तर असे काही इनोव्हेटिव्ह प्रोग्राम्स त्यांनी इंट्रोड्यूस केले जेणेकरून पेट्रोलचं कन्झम्पशन कमी होईल किंवा लोकांना पण सोपं पडेल. पण मला असं वाटतं की एअरलाईन इंडस्ट्री इज मेजरली अफेक्टेड. कारण मला जो विमान प्रवास मला अतिशय माफक दरात करायला मिळायचा गेले काही एक दशकामध्ये, तो आता मला असं वाटतं की थोडंसं डिफिकल्ट होत चाललाय. आणि हा पेट्रोल वाढीचा खूप मेजर इम्पॅक्ट आहे. आणि अमेरिकेमध्ये ट्रेन ही खूपच कमी वापरली जाते. सगळेजण जवळपास विमानाने एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी मेजरली विमानं वापरली जातात आणि त्याचा जास्त इम्पॅक्ट झाला असं मला वाटतं पेट्रोल दरवाढीमुळे. सहज विनोदाने विचारतो, तिकडे पेट्रोल नाही आहे, डिझेल नाही असे बोर्ड लागतात, लोकांच्या चर्चा होते का की आता शॉर्टेज आहे, आता मिळणारच नाही, असं काही, किंवा अफवा होतात काही वेळा असं काही होतं, किंवा लोक पटपट खरेदी करून इकडे टाक्या फुल करून ठेवतात, त्यामुळे शॉर्टेज होतं काही वेळा, असं काही होतं तिथं का? सप्लाय साईडला प्रॉब्लेम नाहीये? नाही, सप्लाय साईडला मला कधी असा प्रॉब्लेम आलेला माझ्या माहितीत तरी नाहीये. कधी कधी काय होतं की आता मी शार्लेट नॉर्थ कॅरोलिना या जागी राहतो, जिथे स्नो कधी जास्त पडत नाही. एखादा दिवस पडला तर पडतो, पण समजा वेदर फोरकास्ट असं झालं की बाबा स्नो पडणार आहे आणि आमच्याकडे स्नो रिमूव्ह करण्याचं इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे, ते वरच्या नॉर्दर्न स्टेटमध्ये खूप चांगलं आहे. तर लोकांना मग ती भीती वाटते की आता आपल्या रस्त्यांवर स्नो येणार आणि आपण मग गाडी कशी चालवणार. आणि मग त्यावेळी ते सगळं आधीच जाऊन सगळं घरी आणा, स्टॉक करा, हे या गोष्टी होतात. आणि मग त्याच्यामध्ये असं पण होतं की बाबा पेट्रोलची टाकी पण आपण फुल करून घेऊ असं होतं. पण हे नाही होत की बाबा पेट्रोल मिळालंच नाही, असं कधी मला झालेलं नाही. पण शेवटी ह्युमन टेंडन्सी आहे, माणूस, अमेरिकन माणूस असू दे किंवा भारतीय असू दे, की कठीण समय येतो असं दिसलं की लोकांची टेंडन्सी थोडं स्टॉक करण्याकडे राहू शकते. अमेरिकेमध्ये जी आरोग्य सेवा आहे ती अतिशय छान आहे, आम्ही कायमच आपण ऐकतो, पण ती अतिशय महाग पण आहे त्याच वेळी. पण विश्वास त्याच्यावरती ठेवण्या एवढी तिथली इकोसिस्टीम आहे त्याची, त्याच्याबद्दल काय अधिक माहिती सांगशील? जसं मी उदाहरण तुला दिलं की 1,00,000 रुपये पगार तुझा असेल तर साधारण $8,000 ते $9,000 तुझ्या हेल्थ इन्शुरन्सला जातो. आणि हा मेजर एक्सपेन्स आहे एका कॉमन अमेरिकन सिटीजनसाठी. आणि तुझ्याकडे जर इन्शुरन्स नसेल तर तुला काही झालं आणि तो हॉस्पिटलमध्ये गेला, तुझ्या एंट्रीला खूप डिले होऊ शकतो. त्यामुळे हे थोडंसं रिस्की पण आहे की मी इन्शुरन्स घेणारच नाही असं नाही होत. म्हणजे प्रत्येक माणूस हा हेल्थ इन्शुरन्स घेतोच. आणि हेल्थ सिस्टम्स या मी 2 भागात डिवाइड करू शकतो. एक म्हणजे तुमची लाईफ थ्रेटनिंग जी आहे सिच्युएशन. समजा तुला फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक आलाय किंवा एखाद्या व्यक्तीच्या छातीत दुखायला लागलंय आणि त्याला पटकन एका हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज आहे, तर त्यावेळीची त्यांची जी सिस्टम आहे की त्यांना चक्क हेलिकॉप्टर येऊन हे एअरलिफ्ट करतं. तुम्ही त्या हॉस्पिटलच्या वर हेलिपॅडमध्ये त्यांना उतरवलं जातं आणि पटकन तो माणूस हेल्थ घेऊ शकतो, त्याचा उपाय घेऊ शकतो. पण हे जर कॉमन हेल्थ प्रॉब्लेम्स कडे तू आलास ना तर इट बिकम्स अ नॉइजन्स. मी माझंच उदाहरण देतो की मला 1-2 आठवडे खूप खोकला होता आणि मला असं वाटलं की मला थोडंसं टेम्परेचर आहे, 102-103 असं टेम्परेचर आहे. तर मी 2 आठवड्यानंतर कंटाळलो, वरच्या गोळ्या खाऊन मी म्हटलं आपण डॉक्टरना फोन करूया आणि विचारूया. तर मला असं सांगण्यात आलं की तुमची अपॉइंटमेंट 3 आठवड्यानंतर आहे. मग माझ्या मनात असा प्रश्न आला की अरे मी 3 आठवडे हे अंगावर काढू आणि 3 आठवड्यानंतर बरं झालं तर या अपॉइंटमेंटचा मला काय अर्थ आहे, उपयोग काय? पण असं होतं कारण तुमचा जो आजार आहे हा लाईफ थ्रेटनिंग नाहीये, तर तो इमर्जन्सी कॅटेगरीमध्ये येत नाही. आणि ज्या इमर्जन्सी कॅटेगरीतल्या अल्ट्रा साऊंड म्हणजे अल्ट्रा प्रोडक्टिव्ह सिस्टम्स आहेत अमेरिकेच्या, त्या थोड्या ऍप्लिकेबल होत नाहीत. मग त्यावेळी थोडासा त्रास होऊ शकतो. आता त्यानंतरही मी 5 आठवड्यानंतर समजा डॉक्टरकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की मला असं वाटतं बाबा अँटीबायोटिक्सची गरज आहे मला, तर ते म्हणतात की नाही, मी तुम्हाला आत्ताच अँटीबायोटिक देऊ शकत नाही, कारण त्यांची एक प्रोसेस आहे. त्या प्रोसेस प्रमाणे मला असं सांगण्यात आलं की मला 5 आठवडे अजून ऑब्झर्वेशन खाली ठेवण्यात येईल. ओके.
तरी सुद्धा तुझा हे खोकला आणि ताप बरा झाला नाही तर मी पुढचं औषध तुला देऊ शकतो, तोपर्यंत ऑन द काउंटर काय मिळतं ते घे. आणि हे एवढं सांगण्यासाठी मला जवळजवळ $100 आउट ऑफ द पॉकेट द्यावे लागले. आणि हे $100 मी का देतोय तर हा आउट ऑफ द पॉकेट एक्सपेन्स आहे. आणि हा माझ्या 1 लाख पगार समजा मला आहे आणि त्यातले मी 8,000 ऑलरेडी इन्शुरन्सला दिलेले आहेत, त्याच्या व्यतिरिक्त मला हे आउट ऑफ द पॉकेट इन्शुरन्स म्हणजे हे एक्सपेन्सेस द्यायचे आहेत. तर ही सिस्टम आहे ना, ही थोडी मला त्रासदायक वाटते. आणि इथे मला असं वाटतं की हे इम्प्रुव्हमेंट इथे व्हायला हवी आहे अमेरिकेमध्ये. पण भारतीय त्या मनाने फार सुदैवी आहेत असं म्हणेन की इकडे आपल्याला भरपूर डॉक्टर्स असतात, फोन कॉलवर असतात, भेटतात बरोबर. लगेच. बरोबर मिलिंद, तुला 2-3 आठवड्यानंतर अपॉइंटमेंट मिळाली आणि तू डॉक्टरांकडे गेलास आणि तुला $100 तुझ्या खिशातून द्यावे लागले, बरोबर आहे. पण इन्शुरन्स कंपनीने समजा तुला आपण बेसिक मध्ये होता, तुला खोकला होता, सर्दी होती, अशा टाईपचा तुझा इलनेसचा प्रकार होता, बरोबर. $100 तू दिल्यानंतर इन्शुरन्स कंपनीने किती दिलेलं असतं बिल त्यात? मला असं वाटतं की ते 10%च आपण देतो. इन्शुरन्स कंपनी उरलेले 90% देते, असं बिहाइंड द सीन एक कॅल्क्युलेशन असतं. तर मला हेच समजत नाही की एखाद्या माणसाला बघण्यासाठी, त्याला चेक करण्यासाठी तुम्हाला टोटल $1,000 का खर्च येतो. त्यातले 100 तुम्ही माझ्याकडून घेताय, उरलेले $800-900 इन्शुरन्स कंपनीकडून घेताय. एवढा खर्च तुमच्याकडे कशासाठी होतो? आणि हे एक गूढ आहे, मला अजून काही समजलेलं नाहीये. आणि कदाचित याच्या मागे त्या इन्शुरन्स लॉबीज वगैरे असू शकतात, पण मला स्पेक्युलेशन करायचं नाही आहे. पण ही जी सिस्टम आहे ती खूप त्रासदायक आहे. आणि एस्पेशली तुम्ही जेव्हा एक भारतीय हेल्थकेअर सिस्टम मधून तिकडे जाताना, तेव्हा या गोष्टीचं प्रकर्षाने जाणवतं की हे बरोबर नाही. आश्चर्यही वाटतं, आश्चर्यही वाटतं. पण मग आता भारतीय लोक तिकडे IT मध्ये जाऊन करिअर करतात, हेल्थकेअर मध्ये करतात, इन्शुरन्स मध्ये पण स्कोप आहे का करिअर करायला? करू शकतात. आजकालची जी नवीन जनरेशन आहे ही डायव्हर्सिफाय होतीये. ओके. असं मी आता म्हणू शकतो, कारण मी IT मधून किंवा 99% आपले जे प्रोफेशनल आहेत ते भारतीय तिकडे जाऊन IT मध्येच जातात. पण ती जी जनरेशन, नवीन जनरेशन जी आहे, आता ते माझं उदाहरण द्यायचं तर माझा मोठा मुलगा परत कम्प्युटर इंजिनियरच झाला आणि मला त्याचं काही फारसं आश्चर्य वाटलं नाही की आहे, इंडियन आहे आणि कम्प्युटर इंजिनियर होणं म्हणजे हे इक्वेशन ठरलेलं आहे. पण माझा धाकटा मुलगा लॉयर व्हायचं म्हणतो. ओके. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की अरे, माझ्या दोन्ही साईडनी 4 जनरेशन मध्ये कोणीच लॉयर नाहीये. पण त्याच्या मनात हा विचार का आला, तर याच्यासाठी मला असं वाटतं की हे तिथले युनिव्हर्सिटी, तिथल्या शाळा, होणारं एक्सपोजर किंवा त्यांना अवेलेबल असणारे एव्हेन्यूज, याच्यामध्ये त्यांना आउट ऑफ द बॉक्स जाऊन काहीतरी करावं वाटतं. हे आजकालच्या पिढीला तिथल्या, जरी ते इंडियन असले तरी ते करू वाटतंय आणि ते होतंय असं मला दिसतंय. तर इन्शुरन्स सेक्टरमध्ये ही जाऊ शकतं. भारतीय लोक गुंतवणूक जेव्हा करतात मिलिंद, ते शेअर्स मध्ये गुंतवणूक करतात, म्युच्युअल फंड घेतात, रिअल इस्टेटमध्ये करतात, गोल्डमध्ये करतात. तर अमेरिकन लोक कशामध्ये इन्व्हेस्ट करतात जास्त, आणि त्यांना सोन्याचं आकर्षण तेवढंच आहे का जेवढं भारतीयांना आहे? अमेरिकन लोकांना सोन्याचं आकर्षण भारतीय एवढं तर नक्कीच नाहीये. त्याच्यापेक्षा बहुतेक ते डायमंड ज्वेलरीज वगैरे जास्त प्रिफर करतात. आणि जर तू कॅरेट मध्ये म्हणालास तर मला कधी असं 22 कॅरेट सोनं किंवा 24 कॅरेट सोनं अमेरिकेत मिळत नाही. ते जनरली 14 कॅरेट ते 18 कॅरेट मध्ये असतं, कारण त्यांना ते डायमंड्स मध्ये वापरायचं असतं. आपल्याकडे सोनं म्हणलं की कसं पिवळं धमक पाहिजे, राईट? तर त्यांच्याकडे ती कॉन्सेप्ट एवढी नाहीये. म्हणजे व्हाईट गोल्ड पण आपण फार प्रमाणात बघतो तिथे. पण ओव्हरऑल भारतामध्ये ना गोल्ड हे कल्चरल आस्पेक्ट आहे, त्याला खूप मोठा स्त्रीधन मानलं जातं. लग्नांमध्ये खूप देवाणघेवाण होते किंवा लग्नांमध्ये दोन्ही नवरा आणि नवरी यांना सोन्याने मढवलं जातं. तसं अमेरिकेत फारसं होत नाही. संस्कृतीचा हा भाग आहे. आणि अमेरिकेमध्ये सोन्यापेक्षा बाकीच्या इन्व्हेस्टमेंट्स मध्ये लोक जास्त पैसे गुंतवतात. रिअल इस्टेट इज नंबर 1. ओके. त्यानंतर हेज फंड्स आहेत, EFTs आहेत, म्युच्युअल फंड्स आहेत, बॉन्ड्स आहेत, यामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट ते करतात. आणि ते लिक्विड ऍसेट्स आहेत, त्याच्यामुळे त्यांना ते कम्फर्टेबलही वाटतं. अगदीच शेवटचं म्हणजे गोल्ड ऍज अ, आपण म्हणतो की हेजिंग द
हेजिंग द रिस्क बरोबर. म्हणून गोल्ड घेतात. पण मला असं वाटतं की ऍज कम्पेअर टू इंडियन्स अमेरिकन अजिबातच सोन्याचं आकर्षण नाही असं म्हणायला काही हरकत नाही. मिलिंद, अमेरिकेमध्ये एवढ्या सोशल सिक्युरिटी ह्या सिस्टम्स खूप स्ट्रॉंग आहेत, चांगला सपोर्ट मिळतो. इथं रिटायरमेंट नंतर सुद्धा खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट दिला जातो. पण ह्या सगळ्याचं तिथल्या अर्थव्यवस्थेवर ताण पडत नाहीये का? फार चांगला प्रश्न आहे. आपण दोन भागात हा प्रश्न बघूया. एक सोशल सेक्युरिटी आणि दुसरा रिटायरमेंट फंड्स. सोशल सेक्युरिटी हा एक भाग आहे. प्रत्येक माणूस जो अमेरिकेत काम करतो तो सोशल सेक्युरिटी फंडला कॉन्ट्रीब्युट करत असतो. माझ्याही पगारातून सोशल सेक्युरिटी फंड जातो आणि तो जो फंड आहे जे मी कॉन्ट्रीब्युट आज करतोय ते माझे जे काही सिनियर सिटीजन्स आहेत जे रिटायर झालेत त्यांना सोशल सेक्युरिटी म्हणून ते डिस्ट्रीब्यूट केलं जातं. आणि हे इकॉनॉमिकली वर्क होण्यासाठी हा एक पिरॅमिड आहे की खूप सारे लोक खाली आहेत जे तुम्हाला फंडिंग करतात आणि थोडेसे लोक आहेत जे रिटायर झालेत त्यांना तो फंड मिळतोय आणि हे जीवन असंच चालू राहतं. आता झालंय काय की बर्थ रेट्स थोडेसे कमी झालेत, पॉप्युलेशन थोडंसं कमी होत चाललंय आणि त्याच्यामुळे हा पिरॅमिड हा थोडाफार रिव्हर्स पिरॅमिड होण्याच्या मार्गावर आहे. याचा अर्थ पुढे असं होऊ शकतं की जे लोक सोशल सिक्युरिटी फंडला कॉन्ट्रीब्यूट करतात ते फंड्स जे लोक रिटायर झालेत त्यांना डिस्ट्रीब्युशनसाठी ते फंड्स कमी पडतील. याचा अर्थ असा नाही की सोशल सिक्युरिटी सिस्टम बँकरप्ट होईल, पण आपल्याला म्हणजे अमेरिकेला त्याचे स्ट्रॉंग पॉलिसी मेजर्स आत्तापासून घ्यावे लागणार आहेत आणि ते नाही घेतले तर थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. मग याचा परिणाम काय होईल तर सोशल सिक्युरिटी फंड्स डिस्ट्रीब्युशन किंवा बेनिफिट्स हे कमी करावे लागतील किंवा जे लोक काम करतात त्यांना अजून सोशल सिक्युरिटी फंडला कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल. हा त्याचा मेजर इम्पॅक्ट आहे आणि हा एक पॉलिसी डिसिजनचा भाग आहे आणि मला वाटतं सरकार त्याच्याकडे चांगल्या दृष्टीने लक्ष देत आहे. दुसरा पार्ट असा आहे की रिटायरमेंट फंड. जसं मी आधी एका एक्झाम्पल मध्ये सांगितलं तुला की समजा तुला 1,00,000 सॅलरी आहे तर तू एक $10,000 रिटायरमेंट फंडला टाकू शकतोस. तर ते टाकण्यामागं तुझं एक अझम्पशन असतं की हे फंड्स मी जेव्हा रिटायर होईल तेव्हा मला इतके पुरेसे होतील की माझे लाईफस्टाईल कंटिन्यू राहील. जर मी एक्स गोष्टी करतोय तर त्या तशाच्या तशा कंटिन्यू राहतील, हे एक अझम्पशन असतं. आता असं लक्षात येतंय की हेल्थ केअर सिस्टम खूप महाग झाली आहे, एनर्जी सिस्टम एनर्जी युटिलिटीज खूप महाग झाल्यात, एकंदरीत ग्रॉसरीमध्ये पण खूपच महागाई आलेली आहे. मला असं वाटतं मी जेव्हा 20 वर्षापूर्वी होतो तेव्हा इन्फ्लेशन 1 ते 2% होतं, आता ते 3 ते 4% आलेलं आहे. तर आत्ताचे जे म्हणजे माझ्यासारखे लोक आहेत जे ठराविक कॉन्ट्रीब्युशन रिटायरमेंट फंड मध्ये करतायत त्यांना अशी भीती वाटते आणि भीती मलाही वाटते की मी जे कॉन्ट्रीब्युशन करतोय ते मला खरोखर सफिशियंट होईल का. आणि ही भीती आहे आणि त्या भीतीमुळं काही अव्हेन्यूज मला असे करायला लागणार आहेत की आय कॅनॉट टोटली रिलाय ऑन रिटायरमेंट फंड. तर मला बाकीच्याही गोष्टी काही अशा करायला लागतील ज्या सप्लिमेंट करतील मला रिटायरमेंट लाईफ. प्लॅन बी असा ठेवावाच लागेल. तर हा एक इम्पॅक्ट आहे महागाईचा. ये पुण्याला तासगाव सांगली कुठं तर राहू जाऊ काहीतरी करू आणखी तिथं ठेवत सगळं तिथं पण आपण बोलत असतो त्याबद्दल काही. मिलिंद, अमेरिकेला संधीची एक भूमी म्हणून कायमच जगात पाहिलं जातं. तर आता परिस्थिती काय, गेल्या काही वर्षात बदल होऊन आत्ताची काय? अजूनही संधी तेवढ्या भरपूर आहेत नोकऱ्यांच्या, करिअरच्या. खास करून एआयच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर बघितलं तर तिथं काय घडतंय, लोकांना काय वाटतंय, तरुण मुलांना काय वाटतंय एआय मुळे, तर याच्याबद्दल काय सांगशील? मला वाटतं मागच्या वर्षी एक सर्वे झाला होता आणि त्या सर्वेप्रमाणे 50% लोकांना एआय बद्दल अँक्शियस आहेत. लोक त्यांना असं वाटतं की हा आपल्याला इम्पॅक्ट करेल असं. एकंदरीत संधी आहेतच, कारण तू जर मागच्या वर्षाचा आकडा गाठलास तर 1,15,000 जॉब्स ऍड झाले. तर संधी असतातच, होतातच, पण तुम्हाला त्या संधीसाठी तुमची जी स्किल सेट आहे ती अपग्रेड करायला लागेल. आणि हे आजकालच्या मुलांना थोडंफार एक चॅलेंजिंग होऊ शकतं. दुसरी अशी गोष्ट आहे की एआय, आपण म्हणतो की एआय मुळे जॉब जातील किंवा एआय मुळे
इम्पॅक्ट होईल वगैरे. तर मला असं वाटतं की एआय मुळे जॉब रिप्लेस होणार नाहीयेत. एआय मुळे जॉब सुसह्य होऊ शकतात. त्यासाठी काय करायला लागेल तर एआय लिटरसी वाढवावी लागेल. मल्टिपल एआय टूल्स तुला आत्मसात करायला लागतील आणि तू एक जॉब जो साधारण 8 तासात समजा करतोयस तो 2 तासात कसा होईल, त्याची व्हॅल्यू प्रोडक्शन किती होईल याचं तुला अनालिसिस करायला लागेल आणि मग ते मल्टिपल एआय टूल्स वापरून अजून जास्त व्हॅल्यू त्यातून कशी निर्माण करता येईल हे तू शिकायला लागतं. हे जर तू शिकलास तर एआयचा एवढा इम्पॅक्ट होणार नाही. त्याच्यानंतर मला असं वाटतं की डोमेन नॉलेज हे खूप इम्पॉर्टंट आहे. समजा आता मी रिटेलमध्ये आहे, मला रिटेलचं डोमेन नॉलेज आहे, पण रिटेल कंबाईंड विथ एआय हे एक पॉवरफुल कॉम्बिनेशन होऊ शकतं. तर तसं मी इनडिस्पेन्सिबल स्वतःला करू शकतो की मला रिटेल पण येतंय, माझ्याकडे इन्स्टिट्यूशनल नॉलेज आहे आणि मी आता एआय पण शिकलोय. तर ते दोन्ही कंबाईन करून मग मी स्वतःचा जॉब किंवा स्वतःला इनडिस्पेन्सिबल असं करू शकतो. तर आजकालच्या मुलांना किंवा नवीन जे प्रोफेशनल्स आहेत त्यांना माझं हेच सजेशन असेल की तुम्ही एआय लिटरसी वाढवा, तुम्ही डेटा अनालिस्ट व्हा, तुमचं क्रिटिकल थिंकिंग आणि पॉवर सॉल्व्हिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग टेक्निक्स आहेत त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या, तुमचं डोमेन नॉलेज वाढवा, जेणेकरून एआय तुम्हाला रिप्लेस करताना त्यांना खूप त्रास होईल. आणि हे सगळं जर केलं तर मला असं वाटतं की आपण, तू जर पाहिलंस एनसी तर आपल्याकडे कॅल्क्युलेटर्स आले, त्याच्यानंतर आपल्याकडे कम्प्युटर्स आले, त्याच्यानंतर आपल्याकडे वेब आलं आणि मग गुगल सर्च आला, त्याच्यानंतर आपल्याकडे चॅट जीपीटी वगैरे आलं. तर मला असं वाटतं की हे सगळं आपण अडॉप्ट करत गेलो आणि त्यातून अनेक अपॉर्च्युनिटीज निर्माण झाल्या. आता आजचं पॉडकास्टच बघ, हे 20 वर्षापूर्वी पॉसिबल नव्हतं, राईट? डोक्यातही आलं नसतं. तर मला असं वाटतं की या एआय मुळेही अशा इनॉर्मस अपॉर्च्युनिटीज तयार होतील. त्यामुळे घाबरून जाण्याची काही गरज नाही असं मला जरूर वाटतं. संधींची भूमी अजूनही आहेच अमेरिका असं म्हणूया. फक्त मला असा फरक वाटतो, थोडा मी माझा डोमेनचा अनुभव वापरून सांगतो की बदल जे करतात ते थोडे फास्ट होत आहेत. म्हणजे आपण सुरुवातीला कीवरून पंच करून कॉम्प्युटर होता, मेनफ्रेम आला, त्याच्यानंतर MS ऑफिस वाले कॉम्प्युटर्स आले, लॅपटॉप आले, त्याच्यानंतर वेब नेटवर्क आलं. असं करत करत आपण काम केले C++ मधून आलेले मंडळी आहोत. VB आलं, त्याला 10 वर्ष गेले. VB वरनं पुढे जावाकडे आलो किंवा असे सगळे जे काही बदल होत गेले ह्याच्यामध्ये काही वर्ष जायची, पण ते थोडं फास्ट चाललंय, बरोबर आहे की नाही? आणि आता ते चेंजेस तर सुपर फास्ट आहेत. कदाचित 2-2 महिन्याला मुलांना आता तयार राहायला पाहिजे, असं आपणही तयार राहायला पाहिजे, नाही का? मुलंच कशाला, आहे की नाही? मस्त, खूप छान उत्तर दिलंस तू हे. याच्यात म्हणजे हे ग्लोबली ऍप्लिकेबल तू सांगतोस हे जे आता सांगतोस ते, आणि अमेरिका तर आहेच आहे ऑफकोर्स. भारतात जर अपयश मिळालं, नोकरी असेल किंवा व्यवसाय असेल, तर भारतीयांमध्ये त्याचा साधारण असा खूप ऍक्सेप्टन्स तितका चांगला नाहीये असं माझं मत आहे. अमेरिकेमध्ये अपयशाकडे कसं बघतात? थोडासा कल्चरल डिफरन्स आहे आणि तो पॉझिटिव्ह आहे. मला असं जाणवतं की माझे काही मित्र आहेत ते स्वतःहून मला सांगतात की अरे मी एक स्टार्टअप तयार केली होती पण ती काही चालली नाही. तर त्यांना ते सांगताना कोणतंही दडपण येत नाही, जसं भारतामध्ये आपण ओपनली सांगू शकत नाही तसं. दुसरी अशी गोष्ट आहे की अमेरिकेत एखाद्याने प्रयत्न केला तर त्याला अप्रिशिएट खूप केलं जातं, तर एनकरेजही केलं जातं की अरे हा नवीन काहीतरी करतोय, त्याला एनकरेज करा. या गोष्टींमध्ये मला वाटतं की कल्चरली अमेरिकन्स आर मच बेटर. आणि अपयश असं नाही, पण आता माझी बायकोच मला वाटतं एक 10-12 वर्ष ब्रेक घेतला तिने फॅमिलीसाठी. पण जेव्हा जॉईन होत होती तेव्हा तिला असं विचारण्यात आलं की बाबा तुम्ही 10 वर्ष का ब्रेक घेतला, तर तिने स्पष्ट सांगितलं की मी माझ्या फॅमिलीसाठी ब्रेक घेतला. तर तो एक कन्स्ट्रेंट आला नाही नवीन जॉब घेताना, की त्यांना ते खूप रिस्पेक्टफुल वाटलं की अरे हिनी आपल्या फॅमिलीसाठी आपला एवढा मोठा सॅक्रिफाईस केलाय. तर ते म्हणाले की काही हरकत नाही, तुम्ही या, आम्ही तुम्हाला परत ट्रेनिंग देतो, तुम्ही परत शिकवतो. आणि शी रिझ्यूम द जॉब ऍज इफ नथिंग हॅज हॅपन्ड. मला असं वाटतं की हे भारतात होत नाही. त्यांना लगेच काळजी वाटते की हा माणूस शिकेल का, एवढा मोठा गॅप झालाय, मग यांना एक्सपिरियन्स नाही आहे. या गोष्टींचं मला प्रकर्षाने जाणवलं की या गोष्टी तिथे एवढ्या फारशा म्हणजे इम्पॅक्टफुल नाही आहेत.
अपयश असं नाही, पण मी असं म्हणेन की लोक खूप ब्रेक पण घेतात तिथे, की मला खूप कंटाळा आलाय काम करून, तर मी 6 महिने ब्रेक घेतो. आणि हे सहज सांगितलं पण जातं की मी आता ही नोकरी सोडली आहे, मी 6 महिने घरी बसणार आहे, तर त्याच्यात काही नवल वाटत नाही. किंवा ले ऑफ्स, आपल्याकडे एखाद्या माणसाला ले ऑफ केलं की आपला पहिला दृष्टिकोन असा होतो की याच्यात परफॉर्मन्स मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, बिनकामाचं आहे असं म्हणलं जातं. पण ले ऑफ ही एक खूप पॉझिटिव्ह किंवा न्यूट्रल अशी घटना आहे. अमेरिकेत ले ऑफ हे सतत होतच असतात आणि नॉट नेसेसरी तुमच्यामुळे ले ऑफ होतात. कधी कधी काय होतं की कंपनीचं एक डिपार्टमेंट बंद पडतं, त्यांच्या सगळीच टीम ले ऑफ होते. कधी कधी बजेटरी प्रेशर्समुळे काही लोकांना काढावं लागतं. तर ले ऑफ झालाय हे लिंक्डइनला स्पष्टपणे लोक सांगतात की अरे आय एम लेड ऑफ फ्रॉम टुडे आणि आय एम लुकिंग फॉर न्यू ऑपॉर्च्युनिटी, असं लिंक्डइनला स्वतःहून लोक लिहितात. आणि त्यांना लगेच ऑपॉर्च्युनिटी दुसऱ्या मिळतात, की त्यांना हा प्रश्न विचारला जात नाही की तुमचा ले ऑफ का झाला वगैरे. तर मला असं वाटतं की हा कल्चरल डिफरन्स आहे एक भारतीय मेंटॅलिटी आणि अमेरिकन मेंटॅलिटीचा, आणि इथे थोडंसं भारतीयांनी त्या अमेरिकनकडून शिकायला पाहिजे असं मला जरूर वाटतं. नाही, खूपच अतिशय छान तू ह्याचं विश्लेषण केलंस मिलिंद. आणि मी माझ्या प्लेसमेंट बिझनेसमध्ये पण हे पाहतो, जे गॅप्स असतात ते लोक हाईड करायला बघतात, सांगत नाहीत की का गॅप घेतला होता, किंवा काही फॅमिली प्रायोरिटीज असतील सांगत नाही, उलट काहीतरी त्याला वेगळी कारणं शोधायला प्रयत्न करतात. खरं आहे ते सांगावं, ऍक्सेप्ट करा, पण त्याचा ऍक्सेप्टन्स पुढे कंपन्यांकडे नाहीये. त्यामुळे हे प्रॉब्लेम्स आहेत. आणि ज्यांचे मोठे ब्रेक्स आहेत, तुझ्या मिसेसच्या बाबतीत तू सांगितलंस की एवढ्या ब्रेक नंतर शी कुड इझिली मेक अ कमबॅक, आणि ॲज इफ नथिंग देर नो ब्रेक असं ते सुरू केलं. असं एवढ्या ब्रेक नंतर हे भारतात जवळपास अशक्य गोष्ट आहे असं आहे. मला माहिती आहे तुला खूप आवडणारा प्रश्न विचारतो की तू एवढी वर्ष तिथे राहिला असतो अमेरिकेमध्ये आणि करिअर तिथंच भरपूर केलंस आणि खूप बघितलंस की कसं राहायचं आहे, कसं तिथं ऍडजस्ट करायचं आहे, संधी कशा आहेत, त्या कशा मिळवायच्या आहेत किंवा सगळं असं. तर आज एखादा 25 वर्षाचा तरुण तुझ्याकडे आला आणि त्यांनी तुला विचारलं की मी आता अमेरिकेत येऊ का, आणि काय मत असेल तुझं त्याबद्दल, तर काय सांगशील तुझ्या सगळ्या अनुभवातून? याचं उत्तर थोडंसं मोठं होईल आणि मी ते रिस्ट्रिक्ट नाही करणार फक्त 25 वर्षाचा तरुण तू म्हणालास, हे सर्वांनाच ऍप्लिकेबल होईल. आणि एस्पेशली जे कपल्स अमेरिकेत मूव्ह होऊ पाहतायत त्यांना पण हे ऍप्लिकेबल होईल. तर मला असं वाटतं की अमेरिकेत राहण्याचे एक 5 सूत्र आहेत. आपण त्याला ABCDE या कॅटेगरीत मोडू शकतो. आणि A स्टँड्स फॉर अवेअरनेस. ओके. की तुम्ही जेव्हा अमेरिकेत जाता तेव्हा तुम्हाला एक अवेअरनेस पाहिजे की इथे लॉ अँड ऑर्डर खूप स्ट्रॉंग आहे, चलता है, हे जे इंडियनचं ऍटिट्यूड आहे ते तिथे चालत नाही. ते ऍटिट्यूड इथेच ठेवायचं आणि मग अमेरिकेच्या विमानात बसायचं. 500 रुपये ट्रॅफिक पोलिसला देऊन तुम्ही सुटू शकत नाही. करेक्ट. आणि याचे इम्प्लिकेशन्स खूप मेजर असतात. त्यामुळे लॉ अँड ऑर्डर तुम्हाला खूप पाळावी लागते. याचा अवेअरनेस तुम्हाला पाहिजे की काय लिगली अलाउड आहे, काय लिगली अलाउड नाही आहे. आणि हे कुठून सुरुवात होतं की अमेरिकेत काय न्यायचं, तर काही सीड्स किंवा फळं ही अलाउड नाही आहेत, तिथपासून ते सुरुवात होते की हे अलाउड नाही, याचं तुम्हाला ज्ञान हवंय आणि मग तुम्ही जे गोष्टी अलाउड आहेत त्याच न्या. तिथे गेल्यानंतर लॉ अँड ऑर्डरचं पालन करा. या गोष्टींना नॉन निगोशिएबल म्हणलं जातं आणि म्हणून मी ह्याला अवेअरनेस म्हणतो. याचा अभ्यास तुम्ही आधीच करायचा आहे. बी इज अ ब्लेंडिंग. मला असं वाटतं की आपण तिथे जाऊन आम्ही इंडियन आहोत असं दाखवण्यापेक्षा आम्ही इथे आलेलो आहोत आणि आम्ही तुमच्यात ब्लेंड होणार आहे हे जर दाखवलं तर तुमचा ऍक्सेप्टन्स खूप वाढतो समाजातला. याचा आता असा आहे का की भारतीयत्व सोडून द्या? नाही. तुम्ही तुमच्या देवाला नमस्कार करा, तुम्ही हिंदू टेम्पलमध्ये जा आणि गणपती साजरा करा, तुम्ही दिवाळी साजरी करा, तुम्ही सगळं करा, पण तुम्ही त्यांच्या कल्चरल ऍक्टिव्हिटीज मध्ये सुद्धा तेवढंच पार्टिसिपेट करा. फॉर एक्झाम्पल स्प्रिंग फेस्टिवल असतो, तिथे जाऊन एन्जॉय करा. त्यांचा इंडिपेंडन्स डे असतो, तिथे जाऊन इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट करा. त्यांचा ख्रिसमसला तुम्ही पार्टिसिपेशन करा. हे तुम्ही केलं तर तुमचा ऍक्सेप्टन्स रेट तिथला जो आहे की तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलू शकतो. आणि हे याला मी ब्लेंडिंग म्हणतो. म्हणून बी स्टँड्स फॉर ब्लेंडिंग इन टू द सोसायटी. सी
इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. त्याला आपण सिव्हिक सेन्स म्हणतो किंवा क्लिनलीनेस किंवा कल्चर. तर हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. सिव्हिक सेन्स हा शब्द भारतीयांच्या डिक्शनरीमध्ये नाही आणि हे आपल्याला मान्यच करायला लागेल. पण सिव्हिक सेन्स हा शब्द अमेरिकन डिक्शनरीमध्ये पहिला आणि याचे खूप काही इम्पॅक्ट, सोशल इम्पॅक्ट तुमच्यावर होऊ शकतात. कुठेही कचरा तुम्ही करू शकत नाही. कुठेही मी आज तागायत गेल्या 20 वर्षात कुठल्याही अमेरिकनला रस्त्यावर थुंकताना पाहिलं नाही. मी माझा डॉग घेऊन फिरायला जातो तेव्हा माझ्या खिशात वॉलेट आहे की नाही हे गाऊन असतं. माझ्या खिशात ती पुपू बॅग आहे का हे मी जरूर पाहतो. कारण डॉगने त्याचा बिझनेस केल्यानंतर मला ती पिशवी घेऊन उचलावी लागते आणि ट्रॅश मध्ये टाकावी लागते. हे तुम्ही नाही केलं तर तुमच्याकडे फार बेकार नजरेने बघितलं जातं. लाईन ब्रेकिंग जे म्हणतो ना आपण, की इंडियन्स लोकांना लाईन हा प्रकार पाळणं हे माहितीच नाहीये. मी स्टेरियोटायपिंग करत नाहीये किंवा मी असं म्हणत नाही की हे नेहमीच होतं, पण लाईन्स या खूप डिलिजंटली पाळल्या जातात की तुमचा नंबर जेव्हा आलाय तेव्हाच तुम्ही जा, तुम्ही लाईन ब्रेक करू नका. आणि आपल्याकडे आपण जे बघतो की एखाद्या कॅशियरच्या भोवती असा घोळका असतो आणि मला हे द्या ते द्या चालू असतं. तसं तिथे चालत नाही. तुम्ही लाईननीच या आणि लाईननीच जा. तर या सिव्हिक सेन्स, क्लिनलीनेस ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत आणि त्या तुम्हाला शिकाव्या लागतात. आणि त्या नाही शिकल्या तर त्याचे इम्पॅक्ट आहे तो खूप मोठा आहे. डी स्टँड्स फॉर DIY आणि हा अत्यंत क्रिटिकल टॉपिक आहे. आणि जर जोडप्यांना अमेरिकेत जायचं आहे तर त्यांनी या गोष्टीकडे खूप लक्ष दिलं पाहिजे. DIY म्हणजे डू इट युअरसेल्फ. आज तू मला विचारशील तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे राईट फ्रॉम म्हणजे कपडे धुणं, माझी भांडी जेवणानंतर धुणं, माझं घर मी स्वतः व्हॅक्युम करून घेतो, माझ्या कपड्यांना इस्त्री मी स्वतः करतो. तुला नॉट ओनली विदिन द होम, तुला फॉर एक्झाम्पल गाडी आहे तुझ्याकडे आणि वायपर्स बदलायचे आहेत तर तेही तुलाच बदलायचे आहेत. मी आत्ताच रिसेंटली इंजिन एअर फिल्टर किंवा कॅबिन एअर फिल्टर कसा बदलला जातो हे मी शिकलो आणि मी ते करतोय स्वतः. तर तुम्ही हे आउटसोर्स करू शकता का? जरूर करू शकता. तुम्हाला जेवढा खर्च येणार आहे त्याच्या 10 पट जास्त खर्च येणार आहे तुम्ही जर त्या गोष्टी आउटसोर्स केल्या तर. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. इथल्या लोकांना कामवाल्या बाईची जी सवय आहे ती तिथे चालत नाही. तिथल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतः करायच्या आहेत. अगदी बाथरूम धुण्यापासून सगळं स्वतः करायचं आहे. याची तयारी तुमची नसेल तर तुम्ही अमेरिकेच्या विमानात बसूच नका. आणि हे एस्पेशली कपल्सना खूप इम्पॉर्टंट आहे. का तर तुम्हाला एकमेकांना ते सपोर्ट करायला लागतं की तुम्ही असं नाही म्हणू शकत की बायको आहे तीच भांडी धुईल आणि मी फक्त कपडे धुईन कारण का वॉशिंग मशीन आहे. असं नाही चालत. तुम्हाला एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणं खूप गरजेचं आहे. तसंच मी स्वयंपाकाच्या बाबतीत म्हणेन की इंडियामध्ये मी समजा महिन्यातून 8 वेळा बाहेर रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवू शकतो तर तुम्ही अमेरिकेत 2च वेळा जाऊ शकता. कारण तुमचा लगेच बजेटमध्ये इम्पॅक्ट होऊ शकतो. आणि हे तुमच्या डोक्यात ते हवंय की डू इट युअरसेल्फ म्हणजे तुम्हाला घरी स्वयंपाक जास्त करायचा आहे इथल्यापेक्षा. हे तुम्ही आधीच जाणून घेतलं तर लाईफ सुखकर होईल. मला या क्षणी एक गोष्ट आठवतीये. मृणाल दुसानीस नावाची एक नटी आहे. ती अमेरिकेत राहिली काही दिवस आणि ती परत आल्यानंतर तिने एक क्लिप दिली होती की अमेरिकेत राहणं फार कठीण आहे आणि तिला भयंकर ट्रोलिंग झालं की हे बघा म्हणजे अमेरिकेत राहणं कठीण आहे वगैरे काय म्हणतात. पण मी तिच्याशी पूर्ण सहमत आहे. जर तुम्हाला हे DIY आलं नाही तर अमेरिकेत राहणं हे प्रचंड अवघड आहे. मग त्याचा विचार तुम्ही आधीच करायचा आहे. आणि E स्टँड्स फॉर इकॉनॉमी. तर काही गोष्टी या इकॉनॉमिकली इम्पॅक्टफुल आहेत आणि ह्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल इथे तुम्ही जेव्हा रेस्टॉरंटमध्ये जाता आणि बघता की बटर चिकन बाबा 500 रुपयाला डिश आहे तर तुम्हाला असं कळतं की ओके बटर चिकन 500 रुपयाचा खर्च होणार आहे मला. पण तू जर अमेरिकेत गेलास आणि मेन्यू उघडलास आणि बटर चिकन $20 पाहिलंस तर तुझ्या डोक्यात हे बसलं पाहिजे की हे $20 नाही आहे,
कारण तुला त्याच्यावर 20% टीप द्यायची आहे. तर त्या डिशची किंमत $24 आहे. हे आधीच कॅल्क्युलेट तुझ्या डोक्यात व्हायला पाहिजे. तर ह्या काही हिडन गोष्टी आहेत. फॉर एक्झाम्पल, माझं जे घर आहे आत्ता, त्याच्यात फ्रंट यार्ड आहे आणि बॅक यार्ड आहे, दोन्हीकडे लॉन आहे. तर ते लॉन मेंटेन करण्यासाठी मला साधारण $2000 ते $2400 वर्षाला खर्च येतो. हा खर्च कुठेही तुझ्या बॅलन्स शीट मध्ये असा व्हिजिबल नसतो. आणि हे मेंटेन करायला लागतं, कारण तिथलं एक लाईफ स्टँडर्ड आहे आणि ते स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग तुला मेंटेन करायला लागतं. नाहीतर तुला हाऊस असोसिएशन जे आहे तिथलं, होम असोसिएशन, त्यांची नोटीस येऊ शकते की हे तुम्ही व्यवस्थित मेंटेन करत नाही आहात आणि त्याचे लिगल इम्प्लिकेशन्स होऊ शकतात. तर तुम्हाला हे या काही गोष्टी या बजेटमध्ये आणाव्या लागतील. हे ABCDE ही जर 5 सूत्र तुम्ही आत्मसात केली तर तुम्ही अमेरिकेला जरूर जाऊ शकता आणि तिथे एक चांगलं लिव्हिंग करू शकता. पण यातली कुठलीही गोष्ट तुम्हाला जर असं वाटतं की हे नॉयझन्स आहे, तर तुम्ही त्या बाबतीत थोडासा विचार करा, तुमच्या पार्टनरशी बोला, अलाइनमेंट करा की आपल्याला हे खरंच करणं जमेल का, आणि मग तुम्ही पुढचा विचार करा, असं मी एक सजेशन देईन सगळ्यांना. फार छान. तुझ्या सगळ्या अनुभवातनं तू हे सगळं सार सांगितलंय. यंगस्टर असू देत किंवा कपल्स असू देत, कुणीही कुठल्याही एजच्या पॉइंटला असू देत, पण हे सगळं ऍप्लिकेबल जर राहणारच आहे, त्यात काही बदल होणार नाही. बरोबर आहे. म्हणजे तुझ्या बघण्यात अशी उदाहरणं आली की हे जमलं नाही म्हणून लोक परत आले. असं होतं ना की जगामध्ये ना कोणतीही जागा परफेक्ट नाही आहे. बरोबर. अमेरिका ही परफेक्ट नाही आहे. मला असं वाटतं की तुमच्या प्रायोरिटीज तुम्ही ठरवा. तुम्हाला काही गोष्टींमध्ये इंडिया खूप चांगलं वाटेल, काही गोष्टींमध्ये अमेरिका खूप चांगलं वाटेल. तुमच्या प्रायोरिटीज तुम्ही ठरवून मग तुम्ही निर्णय घ्या. बरेच मित्र माझे परत आलेले मी बघतो ते 2 ते 3 मेजर कारणांमुळं. एक, पेरेंट्स, त्यांची हेल्थ आणि त्यांच्याकडे बघणारं कोणी नाही आहे त्यामुळे ते परत आलेत. दुसरं, त्यांची खूप प्रॉपर्टी आहे इंडियात आणि ती आता मॅनेज होत नाही आहे तिकडून, आणि त्यांना ते असं एक शंका वाटते की आता ही प्रॉपर्टी एन्क्रोच होईल वगैरे, तर त्यासाठी काही लोक परत येतात. पण मला असं नाही वाटत की तिथे ऍडजस्ट नाही झालो म्हणून मी परत आलो, असं काही फारसं होत नाही. कारण ऍडव्हान्टेजेस पण तिथले खूप आहेत. म्हणजे तुला सांगायचं झालं तर आजकाल पुण्यात मी जेव्हा फिरत होतो, सगळे होर्डिंग्स बघतोय, सगळे कोटी आणि कोटीमध्येच बोलतात, राईट. पण माझा असा विचार येतो की अरे, मी 2 कोटी रुपये देऊन मी जी अपार्टमेंट घेतोय, मला त्याच्यातून काय मिळतंय? मला 1000 स्क्वेअर फीटची जागा मिळते. मान्य आहे, मी त्या 1000 स्क्वेअर फीट जागेमध्ये मला हवंय तसं बेस्ट ऑफ द बेस्ट इंटेरियर करून घेईन. पण मी जेव्हा खिडकी उघडतो तेव्हा मला कचराच दिसतोय, राईट. मला जेव्हा मी रात्री 10 वाजता झोपतोय तेव्हा ढोल ऐकू येत आहेत किंवा खूप मोठे मोठे आवाज ऐकू येत आहेत. तर मी 2 कोटी रुपये देऊन मला जर हे मिळणार असेल तर मी 2 कोटी रुपये का द्यावेत? तर हे व्हॅल्यू ऑफ मनी जे आहे ना, हे अमेरिकेत तुला नक्की मिळतं की बाबा तू जे काही पैसे दिलेस त्याचा पूर्ण मोबदला तुला मिळतो. तुझं जे एन्व्हायरमेंट आहे, ऍटमॉस्फिअर आहे, ते खूप कंड्युसिव्ह आहे, सपोर्टिव्ह आहे. इन्स्टिट्यूशनल कॉन्फिडन्स जो आहे तो खूप जास्त आहे तिकडं. म्हणजे तुम्ही दिलेले जे काही टॅक्सचे पैसे आहेत किंवा काय, त्याचे तुम्हाला रिटर्न्स जास्त मिळतात. हे लोकांचा विश्वास असल्यामुळं लोक एनकरेज होतात आणि ABCD आहेतच. बरोबर आहे. म्हणजे अमेरिकेतलं जे एक शिक्षणाचं क्षेत्र आहे ते आज सुद्धा भारतीयांना खुणावत असतंच. बरं. पण आता ते तेवढं महत्वाचं वाटतं का भारतीयांसाठी? तुला तिथं आहेस तुला काय वाटतं? आणि जे आयव्ही लीग मधले जे युनिव्हर्सिटीज आहेत त्याचं महत्व तेवढं अजून टिकून राहिलंय का? यात 2 प्रश्न आहेत. एक, अट्रॅक्शन आहे का? तर अट्रॅक्शन युनिव्हर्सिटीचं जरूर आहे. आपण जर 2025चा डेटा पाहिला तर जवळजवळ 10 ते 11 लाख विद्यार्थ्यांनी अमेरिकन युनिव्हर्सिटीमध्ये मागच्या वर्षी ऍडमिशन घेतली आणि त्यातले जवळजवळ 3,80,000 हे इंडियन्स होते. तर जवळजवळ 30% इंडियन स्टुडंट्स हे अमेरिकेत गेलेत. त्यामुळे अट्रॅक्शन त्याच्यावर आपल्याला दिसतच आहे की अजूनही ते अट्रॅक्शन आहे. मला असं वाटतं की युनिव्हर्सिटीमध्ये आयव्ही लीग इज अ डिफरंट कॅटेगरी ऑफ युनिव्हर्सिटीज. त्या काही ते 8 युनिव्हर्सिटीज आहेत. दे विल ओपन द डोअर फॉर यू. तिथे जर तुला ऍडमिशन मिळाली तर खूप काही गोष्टी आहेत ज्या सहज होतात. फॉर एक्झाम्पल, तुला चांगलं
इन्फ्रास्ट्रक्चर मिळतं, तुला चांगलं नॉलेज मिळतं, तुला चांगलं नेटवर्किंग मिळतं, तुझ्या अल्युमनाईज चांगले असतात, तुला डायरेक्ट कुठे कॉर्पोरेट साईडला एंट्री मिळू शकते. पण आजकाल मला असं वाटतं जे सेकंड टियर युनिव्हर्सिटीज आहेत तिथे त्यांनाही फार असं महत्व आलेलं आहे. फॉर एक्झाम्पल अटलांटाची जॉर्जिया टेक युनिव्हर्सिटी आहे, किंवा बाकीच्या ज्या सेकंड टियर युनिव्हर्सिटीज म्हणतो आपण त्या आहेत, UT ऑफ टेक्सास, ऑस्टिन, अशा युनिव्हर्सिटीज मध्ये सुद्धा लोक जास्त जातात. कारण आयव्ही लीग थोडंसं महाग होऊ शकतं, मग लोक प्रिफर करतात की आपण सेकंड टियर युनिव्हर्सिटीज जाऊ आणि कमी खर्चामध्ये आपलं शिक्षण घेऊ, आणि त्यांना तेवढंच महत्व आहे. मला जरूर असं वाटतं की एकदा तुला एंट्री मिळाली तर आयव्ही लीग्स तुला एंट्री मिळवण्यासाठी किंवा कॉर्पोरेट साईडला एंट्री मिळवण्यासाठी उपयोगी पडतील, पण त्याच्यानंतर तुझा परफॉर्मन्सच आहे. बरोबर, राईट. आपण सिनेमा क्षेत्रात पण नेपोटिझम बघतोच की तू XYZ ऍक्टरचा मुलगा आहेस म्हणून तुला एक पिक्चर मिळेल, पण त्याच्यानंतर मात्र दुसरा पिक्चर मिळताना तुलाच परफॉर्मन्स द्यायचा आहे. तर हेच तिथे पण ऍप्लिकेबल होतं की आयव्ही लीग म्हणजे मॅजिक वॉन्ड आहे असं काही नाही आहे. म्हणजे आयव्ही लीग डेफिनेटली इज अ मच बेटर युनिव्हर्सिटी, रेंज ऑफ युनिव्हर्सिटीज, पण तुमचा जर डे टू डे परफॉर्मन्स आहे हा तुम्ही जर चांगला दिलात तर तुम्ही आयव्ही लीगच्या स्टुडंट्सच्या ऍट पार परफॉर्म करू शकता किंवा त्यांच्याही पुढे जाऊ शकता. म्हणजे अजूनही युएसला शिकायला यावं, इंजिनिअरिंग किंवा MBA करायला चांगल्या संधी आहेत, अजूनही त्याचं महत्व तेवढं टिकून आहे असं म्हणूया आपण. हो, त्याच्यात दोन भाग आहेत. आधी लोकांना असं वाटायचं की मायग्रंट्स येत आहेत आणि अमेरिकन सोसायटीला कॉन्ट्रीब्यूट करतायत, ओके, त्यामुळे ते वेलकम व्हायचे. आता थोडंसं असं बदललंय चित्र की मायग्रंट्स येत आहेत किंवा स्टुडंट्स येत आहेत तर त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असं झालं की हे येत आहेत आणि आमचा शेअर घेत आहेत. तर हा एक ड्रास्टिक फरक आहे एक 20 वर्षात मी पाहिलेला, की आधी ते वेलकम होतोय आणि त्यांना असं वाटायचं की हे आपला शेअर हे घेणार नाहीत, हे कॉन्ट्रीब्यूट करतील, त्यांच्या दुनियेत कॉन्ट्रीब्यूट करतील. पण आता त्यांना अशी भीती वाटायला लागली की अरे हे आपला शेअर घेत आहेत का, आणि याच्यामुळे थोडासा रेजिस्टन्स आता तयार झालेला आहे की H1B साठी रेजिस्टन्स करा, स्टुडंट्स व्हिसावर थोडंसं रेजिस्टन्स करा, किंवा लॉ एन्फोर्समेंट करा आणि त्यांना परत पाठवा. या गोष्टी थोड्याफार आता यासाठी व्हायला लागल्या. भारतीयांची जी प्रतिमा आहे अमेरिकेमध्ये ती कशी आहे आणि त्याची पत ही गेल्या 10-15 वर्षामध्ये वाढली आहे का, ह्याच्याकडे कसं बघतोस? नक्कीच गेल्या काही वर्षामध्ये खूप काही CEOs भारतीय झाल्यामुळं आपोआपच आपण आधी इनव्हिजिबल इमिग्रंट्स होतो, आता व्हिजिबल इमिग्रंट्स झालेलो आहोत. आणि एक चांगली गोष्ट आहे, जे काही CEOs आपण भारतीय बघतो ते टेक्नॉलॉजी कंपनीजला लीड करतायत. बरोबर. आणि हे का करतायत तर त्यांचं जे बालकडू आहे ते भारतामधूनच तयार होतंय, आणि याला भरपूर कारणं आहेत. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे शिक्षणाला खूप महत्व दिलं जातं, त्यामुळं घरातून पेरेंट्स कडून शिकण्याकडे खूप जास्त फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन असतं, त्यामुळे आपोआपच आपण हायर एज्युकेशन घेतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला भारतीयांना कन्स्ट्रेंट्स मध्ये राहायची आणि कन्स्ट्रेंट मध्येही चांगलं करायची एन्व्हायरमेंटमुळं आपोआपच लर्निंग होतं ते. आणि या टेक्नॉलॉजी कंपनीजला मग ते चॅलेंज आलं समजा तसं काही, तर भारतीय खूप चांगलं डील करू शकतात. तिसरी अशी गोष्ट आहे की आपण ब्युरोक्रेसी किंवा डायव्हर्सिटी या गोष्टींना आपण रोजच फेस करतो. मल्टीकल्चर टीम्स आहेत. फॉर एक्झाम्पल आपल्या भारतात 28-30 जे काही राज्य आहेत दे कॅन बी ट्रीटेड एज देअर ओन कंट्री, राईट. त्यांची भाषा वेगळी आहे, त्यांचे कल्चर्स वेगळे आहेत. अशा टीम्सना आपण इथे कसं डील करायचं हे आपण इथेच शिकून मग तिकडे जातो, आणि मग त्यांना तर ग्लोबल डायव्हर्सिटी किंवा ग्लोबल कल्चरल डिफरन्सेस ह्यांना कसं हँडल करायचं या लोकांना ते ऑलरेडी कळालेलं असतं. तर मला असं वाटतं या गोष्टी खूप कॉन्ट्रीब्यूट करतात की इंडियन CEOs हे टेक्नॉलॉजी साईडला खूप झळकतात सध्या. त्यात मग सत्या नडेला, सुंदर पिचाई ही नावं आपण घेऊ शकतो. आणि पुढचा CEO जो आहे तो टेक्नॉलॉजी कंपनीचा जर इंडियनच परत झाला तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. खरं आश्चर्य मला वाटेल की नॉन टेक्नॉलॉजी कंपनी ज्या आहेत तिथे इंडियन CEO झाले तर मला जरूर आश्चर्य वाटेल.
पण आपण जे म्हणतो ना की इंडियन सीईओ झाले, हे झालं, पण तू जर नंबर बघितलेस ना एनसी, तर फॉर्च्यून 500 कंपनीमध्ये फक्त 11 कंपन्यांचे सीईओ हे इंडियन आहेत. याचा अर्थ आपण फक्त 2% आहोत. आपल्याला हे पर्सेंटेज वाढवायला खूप स्कोप आहे आणि आय एम शुअर की पुढच्या सबसिक्वेंट काळामध्ये हे पर्सेंटेज नक्की वाढेल. भारतातून गेलेले सीईओ होतील पुढे असं तुला वाटतं? नक्कीच होतील. पण ह्या सगळ्या मोठ्या कंपन्या आहेत त्या, 11 कंपन्या आहेत त्यामुळे याचा विजिबिलिटी खूप झालेली आहे असं म्हणूया. पण भारतीयांची पत वाढायला तरी नक्कीच मदत झाली असं म्हणत. हो, आणि त्याचा इम्पॅक्ट बघायला मिळतोच. म्हणजे सोसायटीमध्ये पण आपण गेलो की अरे इंडियन्स, मग तुम्हाला सायन्स मॅथ खूप चांगलं येणार, तुम्ही खूप शिकणार, हे आपोआपच त्या लोकांच्या नजरेत येतं. मिलिंद, अमेरिकेत राहताना तू ज्या एन्व्हायरमेंटमध्ये लहानाचा मोठा झालास, जे एथिक्स तू पाहिलेस, तर वेगळ्या कल्चरमध्ये गेल्यानंतर, वेगळ्या वर्क एन्व्हायरमेंटमध्ये गेल्यानंतर असं कधी तुला इथिकल डिलेमा आला का की तुला प्रश्न पडला आता आपण काय करायला पाहिजे, अशी काही एखादी सिच्युएशन आली का कधी? जरूर आली. मी एक 10 वर्ष प्रोडक्ट मॅनेजर म्हणून काम करतोय. तर माझं काम आहे की एक कोणतीही वेबसाईट असेल किंवा एक मोबाईल ऍप असेल किंवा कोणतीही डिजिटल सिस्टम आहे, त्याचा परफॉर्मन्स कसा वाढवायचा, त्याचं एंगेजमेंट कशी वाढवायची, कस्टमर्सनी कसं ते जास्त घेतलं पाहिजे, त्याचं कन्व्हर्जन कसं वाढवायचं, या गोष्टींकडे माझं फार लक्ष असतं आणि त्या सिस्टम्स इम्प्रूव्हमेंट करणं हे माझा ब्रेड अँड बटर आहे. म्हणजे UI/UX म्हणूया, युजर इंटरफेस, युजर एक्सपिरियन्स इज वन पार्ट ऑफ द प्रोडक्ट मॅनेजमेंट. पण त्याच्यामध्ये खूप स्ट्रॅटेजी डेव्हलपमेंट पासून सुरुवात तू होते. टीम हेड करतोस. बरोबर. तर तुझी काय स्ट्रॅटेजी आहे, त्याच्यातून काय बिझनेस रिक्वायरमेंट्स तू लेआउट करतोस, आपल्याला काय करायचं याचा रोडमॅप तयार करतोस आणि रोडमॅप मधल्या ज्या प्रायोरिटाईज गोष्टी आहेत त्या तू मग UX/UI वाल्यांना देतोस आणि म्हणतो की याचा एक UX/UI असा तयार करा की ही एंगेजमेंट 5% पासून 7% होईल, किंवा कन्व्हर्जन जे आपण म्हणतो की 100 लोक वेबसाईटवर आले, त्यांनी त्यातल्या 10 लोकांनी ऍड प्रोडक्ट टू कार्ट केलं आणि त्याच्यानंतर 2 लोकांनी चेकआउट केलं. तर हे जे 100 ते 2 कन्व्हर्जन आहे, हे मी 100 ते 4 कसं करू शकतो? म्हणजे ऍप आहे, समजा बँकेचं मी ऍप ओपन केलं तर मी सगळे फीचर्स बघितले पाहिजे, स्कीम स्टडी केलं, म्हणजे जे काय आहे ते मी ऍक्सेस केलं पाहिजे. करेक्ट. एंगेजमेंट तुझी कशी वाढेल, कन्व्हर्जन कशी वाढेल, याचं हे माझं ब्रेड अँड बटर आहे. तर हे करताना 2 इन्सिडेन्सेस मला आठवत आहेत की जिथे मला इथिकल डायलेमा फेस करायला लागला. एक, मी एका अशा कंपनीसाठी काम करत होतो जिथे गन्सची विक्री होते. ओके. आणि मला असं आपल्या म्हणजे भारतीयांना गन्स विक्री हे फारसं माहिती नाही आहे आणि गन्सकडे आपण वेगळ्या नजरेने बघतो. अमेरिकेत 2nd अमेंडमेंट असल्यामुळं त्यांना गन हॅव्हिंग गन विथ यू इज अ कॉन्स्टिट्युशनल राईट. तर अमेरिकेत गन सेल होतो हे लिगल आहे, म्हणजे गन इज अ लिगल प्रोडक्ट, यू कॅन बाय. तर मी एक वेबसाईटवर काम करत होतो आणि मलाच असं वाटलं की यार मी हे काय करतोय, की एम आय सेलिंग ऑर प्रमोटिंग गन्स, असं मला वाटलं. पण फॉर्च्युनेटली माझा बॉस चांगला आहे आणि थोडंफार कन्सल्टिंग हेल्प घेतल्यानंतर मला असं लक्षात आलं की माझं काम आहे की कस्टमर्सना पूर्ण ट्रान्सपरन्सी देणं, हे माझं काम आहे. की त्यांना हे सांगणं की बाबा ह्या गनच्या ह्या प्रॉपर्टीज आहेत, हे ऑब्जेक्टिव्ह आहेत त्याचे, की ही गन कुठे वापरली जाते, नाही वापरली जाते. याच्या बरोबरच तुझं पर्सनल बॅकग्राऊंड चेक करणं, तुझं एज काय आहे ते चेक करणं, किंवा गन घेताना काही लिगल ऍक्टिव्हिटीज, लिगल चेक्स आहेत, हे बायपास न होऊन देणं, हे माझं काम आहे. गन इज अ लिगल कमोडिटी इन US अँड यू कॅन सेल गन्स. तर मला असं वाटलं की आपण फारसं त्या साईडला जायला नको, आपण आपलं काम करावं आणि तसं मी केलं ते. कारण ते इम्प्रूव्ह केल्यानंतर गनचा सेल वाढणार आहे. आणि काही वेळा मिसयूज होऊ शकतो हे. म्हणजे मला असं वाटणं साहजिक होतं की अरे एम आय प्रमोटिंग गन्स, पण तसं काही नाही आहे. दुसऱ्या कुठल्या प्रोडक्ट सारखंच मी या प्रोडक्टला नंतर ट्रीट केलं. फक्त मी एवढं एन्श्युअर नक्की करत होतं की कुठलीही प्रोसेस बायपास होत नाहीये. दुसरा एक इन्सिडेन्स मी तुला सांगतो की एका क्लायंटसाठी मी काम करत असताना
आपण जे वर्किंग क्लास मगाशी म्हणाल की 0 to 60,000 ज्यांची इन्कम आहे, तर त्यांना काही गोष्टी अफोर्ड करता येत नाहीत. आणि फॉर एक्झाम्पल अमेरिकेमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट तुझ्या वेडिंग मध्ये असते ती वेडिंग रिंग असते. आणि अक्षरशः $10,000-20,000 ती एक वेडिंग रिंग मिळते. आणि मी त्या वेडिंग रिंग सेल करण्याच्या वेबसाईटवर काम करत होतो. आणि मला हे कळत होतं की हे घेणारी जी लोक आहेत, मिडल क्लास, अप्पर मिडल क्लास, रिच, यांना अफोर्डेबल आहे ती गोष्ट. पण जर एखाद्या अशा व्यक्तीने ही वेबसाईट किंवा हे ऍप्लिकेशन ऍक्सेस केलं ज्याला $10,000-20,000 रिंग घ्यायची आहे, ते कसं अफोर्ड करणार? तर आम्ही त्याला काही पेमेंट्स ऑप्शन दिले होते की यू कॅन बाय इट ऑन अ लीज. तू एक $500 महिन्याला भर, आणि मग ते एकदम अफोर्डेबल वाटायला लागतं की अरे $500 महिन्याला मी इझिली घेऊ शकतो. पण त्याचं इम्प्लिकेशन असं होतं की $10,000 रिंग ही ऍट द एंड ऑफ दॅट पिरियड तुला $20,000 पडायची. आणि मग मला असं वाटलं की एखाद्या गरीबाला आपण एवढी रिंग सेल करणं हे बरोबर आहे का? पण नंतर मला असं लक्ष झालं की माझा जॉब ते इथिकल असण्यापेक्षा ट्रान्सपरन्सीचा जास्त आहे. म्हणजे मी हे त्यांना नक्की सांगितलं पाहिजे की ही रिंग तुम्ही $500 पर मंथ घेताय, पण ऍट द एंड ऑफ द डे याची कॉस्ट $20,000 आहे, हे त्यांना पूर्णपणे प्रत्यक्षात सांगणं आणि फुल ट्रान्सपरन्सी त्यांना ते इन्फॉर्मेशन देणं हे माझं काम आहे. त्याच्यानंतर ते घ्यायची की नाही हा त्यांचा पर्सनल चॉईस आहे. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की आपल्याकडेही एक मुलीचा बाप हा कर्ज काढून मुलींची लग्न करतोच की, त्याला अफोर्ड करता येत नाहीत पण तरी सुद्धा करतोच. तर ही एक खूप मेजर घटना असते तुमच्या आयुष्यातली, त्यामुळे तुम्ही ते थांबवू नाही शकत. तर तुम्हाला एक वेगळे अव्हेन्यूज त्यांच्यासाठी ऑफर करणं गरजेचं असतं. आणि मग ऍज अ प्रोडक्ट मॅनेजर मी त्याच्यावर ते तसं काम केलं. पण या दोन गोष्टींमध्ये मला असं थोडंसं सेटबॅक झालं की अरे मी करतोय ते बरोबर करतोय का, थोडासा इथिकल डायलेमा तिथे येऊ शकतो. प्रश्न निर्माण होतात अशा वेळी की आपण करतो ते बरोबर आहे की नाही. पण काम हे काम आहे, बरोबर, त्याप्रमाणे तू ते केलंच, म्हणजे तुझी ती ड्युटीच होती ती करायची. तू एवढी वर्ष भारतात येत असतोस, तुला काय चांगले काय बदल झालेले दिसतात भारतामध्ये? मला आय वॉज लिटरली झॅप्ड बाय UPI. ओके. मी आज यावेळी जेव्हा मी भारतात आलो तेव्हा माझ्या खिशामध्ये वॉलेटची गरजच नाही लागली मला. माझा फोन हा पुरला मला सगळ्या ठिकाणी. म्हणजे लिटरली भेळ खाताना, भाजी घेताना सुद्धा त्या स्टॉल्सवर पण UPI ऍक्सेप्ट केलं जातं. हे माझ्यासाठी खूप प्रचंड अभिमानाची गोष्ट होती. दुसरी गोष्ट म्हणजे नॉट ओनली पुणे, सगळीकडेच मेट्रोज येत आहेत. लोकांच्या म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर हे जे आहे याच्यात खूप विजिबल डिफरन्सेस मला जाणवले. मला आधी मुंबईवरून पुण्याला यायला 4-4.5 तास लागायचे, यायला मी 3 तासात आलो. कारण मिसिंग लिंक हा एक अतिशय सुंदर प्रकल्प मी पाहिला. आणि मला असं वाटलं की भारतीय लोकांकडे जर तुम्ही विलिंग असाल तर कोणताही प्रोजेक्ट सक्सेसफुल करण्याची ताकद आहे आणि ते तुम्ही करू शकता. हे दाखवून दिले त्या प्रोजेक्टनी. तुमच्याकडे विलिंगनेस फक्त पाहिजे. तिसरी गोष्ट मला असं जाणवलं की जरी ट्रॅफिक वाढलं ना तरी सुद्धा लोकांकडे थोडं मदत करण्याची कपॅसिटी पण वाढलेली आहे. एक तुम्ही फॉर एक्झाम्पल काल एका ठिकाणी मी गेलो आणि दोन्ही साईडून ट्रॅफिक फुल जाम झालं, तर लोक व्हॉलंटरीली पुढे आले आणि त्यांनी तो ट्रॅफिक जाम सॉल्व्ह केला. आणि हे अतिशय चांगलं उदाहरण मी पाहिलं. तर अशा काही गोष्टी मी नक्की बघतो की जिथे मला असं वाटतं माझा भारत बदललेला आहे. तिसरं जे तू सांगितलंस ते वेलकम आहे का नाही माहिती. ट्रॅफिक जाम होतो, लोक उतरून मदत करतात, त्याची चांगली बाजू आहे, मदत करतायत, पण ते मुळात होतं हे चांगलं आहे की नाही हे बघायला लागेल. खूप इंटरेस्टिंग प्रश्न मिलिंद. खूप भारतीयांना याचं उत्तर हवंय आपल्या मराठी लोकांना की भारत देश अमेरिकेपेक्षा अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या अधिक चांगल्या करतो? मी या विषयावर खरं तर पुस्तक लिहू शकतो, पण एक 5 ते 6 गोष्टी सांगायला मला आवडतील. मगाशी म्हणल्याप्रमाणे UPI इज
एक्स्ट्रीमली वेल एक्झिक्युटेड प्रोजेक्ट. मी असं ऐकलं की मागच्या वर्षी इंडियामध्ये 3.4 लाख करोड ट्रान्झॅक्शन झाले युपीआयचे. तुम्ही जर जगातले ऑनलाईन रिअल टाइम ट्रान्झॅक्शन पेमेंट ट्रान्झॅक्शन बघितले तर हे पर्सेंटेज 50% आहे. दिस इज रिअली अ व्हेरी गुड अचिव्हमेंट बाय इंडिया आणि मला त्याचा सार्थ अभिमान आहे. या युपीआय मध्ये ना अमेरिकेत पण भरपूर पेमेंट सिस्टम्स आहेत. फॉर एक्झाम्पल वेनमो आहे, झेले ॲप आहे किंवा ऍपल पे आहे, गुगल पे आहे. पण ही ऍप्स युनिफाईड नाही आहेत. त्यांच्याकडे फीज आकारल्या जातात किंवा ट्रान्झॅक्शन रिअल टाइम होत नाहीत किंवा काही प्लॅटफॉर्म लिमिटेशन्स आहेत. तर हे युपीआयनी ओव्हरकम केलेलं आहे आणि इथे मला असं वाटतं भारत हा 10 स्टेप्स अमेरिकेपेक्षा पुढे गेलाय. आणि हे पहिल्यांदाच मला असं जाणवलं की कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये भारत लीप बाउंड प्रोग्रेस आपण ज्याला म्हणतो, बरोबर, हे खरोखरच अभिमानास्पद आहे. दुसरी गोष्ट मला असं वाटतं की हेल्थ केअर एक्सपेन्सेस, इथे हेल्थ केअर खूप स्वस्त आहे, अफोर्डेबल आहे, ऍक्सेसिबल आहे, जी नॉर्मल हेल्थ केअर मी जे म्हणतोय ती. तर याच्यामध्ये मला नेहमी असं वाटत राहिलं की यार अमेरिकेत असं का नाही आहे की मी एका डॉक्टरकडे जातोय संध्याकाळी आणि मला लगेच औषधं मिळतात, लगेच इंजेक्शन मिळते आणि मी बरा होतोय. मला याची प्रकर्षाने खूप जाणीव होते की हे इंडियात खूप चांगलं आहे आणि इंडियन्स आर ब्लेस्ड टू हॅव दिस अफोर्डेबल हेल्थ केअर सिस्टम. राईट. थर्ड इज तुझी औषधांच्या किमती भरमसाठ आहेत अमेरिकेमध्ये. इथे काही ठिकाणी बघितलं जेनेरिक मेडिसिन्स पण मिळत आहेत आणि दे आर रिअली अफोर्डेबल. तर त्याची ही कॉस्ट खूप कमी आहे. तू डेंटिस्ट म्हणालास तर इट इज मोर अफोर्डेबल टू मी. मी इंडियात तिकीट काढून येईन, 10 दिवस राहीन, माझं डेंटल ट्रीटमेंट घेईन आणि परत जाईन. हे मला जास्त अफोर्डेबल आहे दॅन हॅव्हिंग अ डेंटिस्ट ट्रीटमेंट देअर. तर या गोष्टी डेफिनेटली इंडिया चांगलं करत आहे. त्यानंतर व्हॅल्यू फॉर मनी फॉर युअर सर्व्हिसेस. मी मगाशी एक उदाहरण दिलं तुला की समजा मला माझ्या सिंपल गोष्ट घेऊया आपण, कारचे वायपर्स बदलायचे आहेत आणि मी जर कारचे वायपर्स $15 विकत घेऊन स्वतः बसवू शकतो, तीच जर मी एका शोरूम मध्ये नेली आणि सांगितलं अरे मला वायपर बदलायचे आहेत, तर ते तुला $40 वायपर देतील आणि त्याच्यावर $60 लेबर चार्जेस लावतील. तर ही जी सर्व्हिस ते मला देतात की वायपर फिक्स करायचे आहेत ती अतिशय महागडी आहे. आणि हे इंडियात मला असं वाटतं व्हॅल्यू फॉर मनी खूप मिळतं तुला कोणत्याही सर्व्हिसेस ना, मग ते कोणत्याही क्षेत्रातले असतील. तर मला अजून कल्चरली असं वाटतं की इंडियामध्ये ना ग्रँड पेरेंट्स हा जो कॉन्सेप्ट आहे तो अतिशय सुंदर आहे की तुझे ग्रँड पेरेंट्स हे व्हॉलेंटरीली ग्रँड चिल्ड्रनना सांभाळतात. तसं अमेरिकेत बघायला मिळत नाही फारसं. ऑफकोर्स इंडियन कम्युनिटीमध्ये असतं पण बाकीच्या कम्युनिटीजमध्ये असं काही फारसं बघायला मिळत नाही. असं होतं की तू माझ्या नातवंडांना बागेत घेऊन ये, 4 वाजता ये, मग मी इकडून येतो आणि मग तिथे 2 तास ते आजोबा आणि नातवंड खेळतात आणि आपापल्या घरी परत जातात, असंही होतं. तर फॅमिली व्हॅल्यूज, फॅमिली कल्चर, फॅमिली सपोर्ट यामध्ये इंडियाचा हात कोणीच धरू शकत नाही आणि हे तिथे फार मिस होतं. तर अशा काही गोष्टी आहेतच. देर इज अ व्हेरी स्ट्रॉंग सेन्स ऑफ एज्युकेशनल व्हॅल्यू, राईट. आपण इंडियन्स पेरेंट्स हे एज्युकेशनला एवढं महत्व देतो, तर अमेरिकेत महत्व देत नाही असं नाही, पण तिथे मुलांना खूप लिबरल सोडलं जातं की तुम्ही इंडिपेंडंट आहात, तुम्ही विचार करा, तुम्हाला काय व्हायचंय ते करा, तुम्हाला काय करायचंय ते करा, किंवा त्यांच्या क्रिएटिव्हिटीला वाव दिला जातो. तसं आपल्याकडे असं म्हणतात की तू एक बेसिक एज्युकेशन आधी कम्प्लीट कर, मग तू क्रिएटिव्हिटीकडे जा. तर हा एक स्ट्रॉंग मेसेज आहे की तुमचं एज्युकेशन किती इम्पॉर्टंट आहे आणि ते फक्त आपल्याला इंडियात बघायला मिळतं. आणि त्याचे परिणाम आपण बघतोच आहे की आपण टेक्नॉलॉजी फील्डमध्ये आपले सीईओ झालेले आहेत. तर लिस्ट खूप मोठी आहे, पण मला असं वाटतं की खूप काही गोष्टींमध्ये भारत हा खूप छान आहे. तुझे रूट्स अजून भारतामध्ये किती मजबूत आहेत हे तुझ्या विचारातून तुझ्या चेहऱ्यावर सुद्धा दिसतंय मिलिंद, की तुला हे सांगताना किती आनंद होतोय हे जाणवतोय तुझ्या चेहऱ्यावरती. पण 2035 पर्यंत
अमेरिका जास्त बदलेल की भारत? मला असं वाटतं की फिजिकली भारत जास्त बदलेल ओके. आणि व्हर्च्युअली अमेरिका जास्त बदलेल. मी असं का म्हणतोय की भारतामध्ये आता इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जी होतीये त्यांनी भारताचं फिजिकल अपिअरन्स खूप बदलतो आणि याची ही एक चांगली सुरुवात आहे आणि त्याच्यामुळे त्याचा फिजिकल अपिअरन्स फारच बदलेल असं मला नक्की वाटतंय. अमेरिकेमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये फारशा चेंजेस करण्याची गरज नाही आहे. त्यांचं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर हे प्रचंड सुंदर आहे, चांगलं आहे. पण त्यांच्याकडे जे मी मगाशी म्हणलं तसं सोशल सिक्युरिटी किंवा रिटायरमेंट फंड्स याच्यासाठी पॉलिसी मेकिंग डिसिजन्स हे चेंजेस होणार आहेत. तर मला असं वाटतं की तुम्ही काम करताना किंवा तुमच्या ज्या वर्किंग लाईफस्टाईल आहे, वर्किंग पॉलिसीज आहेत किंवा गव्हर्नमेंट पॉलिसीज आहेत, या जास्त चेंजेस त्यांना करावे लागतील टू अकॉमोडेट दोज थ्रेट्स किंवा रिस्क. तर मला असं वाटतं की इनव्हिजिबल चेंजेस जे आहेत ते अमेरिकेत जास्त होतील आणि फिजिकल चेंजेस भारतात नक्कीच जास्त होतील 2035. एक्सलंट. अमेरिकेत राहत असताना तुला असा कुठला क्षण आला किंवा कुठली वेळ अशी आली की तुला असं वाटलं की नाही आता मी इथं ब्लेंड झालोय चांगला? याचं एक फार छान उदाहरण देतो मी तुला की 2017ला मी शार्लेटमध्ये माझं घर घेतलं स्वतःचं आणि माझ्या कम्युनिटीमध्ये एक 2 किलोमीटरचा ट्रेल आहे जिथे मी आणि माझी बायको असं एक वॉक रोज घेत होतो. आणि आम्ही चालताना आमच्या लक्षात यायचं की आपल्याला अशी कोणी बोलत नाही, असं जनरल हाय करतात आणि निघून जातात. तर थोड्या दिवसांनी काय झालं, बिकॉज ऑफ पिअर प्रेशर म्हणा किंवा मुलांच्या हट्ट म्हणा, त्याच्यामुळं मी डॉग घेतला. आणि जेव्हा मी डॉग घेतला आणि त्याला चालवायला जेव्हा मी बाहेर पडलो तेव्हा सगळे लोक माझ्याकडे आले स्वतःहून आणि मग त्यांनी ती चौकशी सुरुवात केली की अरे हा कधी घेतला तुम्ही, याचं नाव काय, हा कोणत्या ब्रीडचा आहे, हा काय खातो, तुम्ही याला काय खायला देता, मग हा कधी झोपतो. आणि मग त्याच्यानंतर मला त्यांनी विचारले की बाय द वे तुमचं नाव काय. आणि मला त्यावेळी असं वाटलं की यार अमेरिकन पासपोर्ट असून सुद्धा मला काळं कुत्रं विचारत नव्हतं, पण मी जेव्हा कुत्रा घेतला तेव्हा सगळे विचारायला लागले. तर हा एक इंटरेस्टिंग अनुभव आहे आणि याचं कल्चरल रिझन असं आहे की पेट्स अमेरिकेत खूप व्हॅल्युएबल समजले जातात. इनफॅक्ट काही घरांमध्ये असं म्हणतात की मला मुलं नकोत पण मला पेट जरूर हवंय. तर एक थोडंसं इंटरेस्टिंग वाटलं मला की यार मला माझ्या कुत्र्याने अमेरिकन केलं, अमेरिकन पासपोर्टनी मला अमेरिकन नाही केलं. राईट. मिलिंद तुला एक अगदी सरळ प्रश्न विचारायचा आहे. हा खूप लोकांच्या मनात हे असतं आणि त्याच्या मागचे कारण वेगवेगळे असू शकतात, पण असतं की लोक असं म्हणतात तर तुम्हाला तर तुम्ही भारतात शिकला, इथल्या एज्युकेशन सिस्टमने तुम्हाला सपोर्ट केलं, गव्हर्नमेंट कॉलेजेस असतील किंवा काय, आणि इथून शिकून तुम्ही अमेरिकेत गेला आणि अमेरिकेचं ड्रीम तुम्ही आता तुमचं पूर्ण केलंय आणि एक चाकरी शब्द वापरेन मी सरळ सरळ, तुम्ही अमेरिकेची चाकरी करत आहात. ठीक आहे, तुम्ही तुमच्या देशासाठी काय केलं मग याच्यामध्ये ज्याने तुम्हाला उभं केलं? असं एक लोकांचं एक खूप वेळा आपण मनात तरी असतं असं मला वाटतं, बोलतात की माहित नाही. काय तुझं उत्तर काय याच्यावरती? नाही, अंतःकरणाला भिडणारा प्रश्न आहे आणि मी याचं उत्तर मला वाटतं 2 भागात देईन. पहिला भाग असा आहे की आपण NC तासगावमध्ये शाळेमध्ये होतो आणि त्यानंतर तू पुण्यात आला, सेटल झाला, तिथे सर्व्हिस आणि बिझनेस आहे तुझा. तर हे जे लोक प्रश्न विचारतायत ते असंही म्हणू शकतील की बघा याला तासगावच्या मातीने मोठं केलं आणि हा आता जाऊन पुण्यातल्या लोकांना इकॉनॉमी कॉन्ट्रीब्युट करतोय, असं ते म्हणूच शकतात. किंवा माझा पहिला जॉब हा गुजरातमध्ये दादरा नगर हवेलीमध्ये होता. तर तासगावचे लोक हे जरूर म्हणू शकतात की बघा ह्याला महाराष्ट्राने मोठं केलं, हा गुजरातमध्ये जाऊन कॉन्ट्रीब्युट करतोय. तर याला काही सीमा नाही आहे. तुम्ही जर एखाद्याला ट्रोल करायचंच म्हणलं तर तुम्ही करू शकता. आणि हे मायग्रेशन फक्त फिजिकल लोकेशन बद्दल नाही आहे. समजा तू MBA झालास आणि तू एका इंडियन कंपनीत जॉईन झालास आणि 2-3 वर्ष तू तिथे काम केलंस, त्यानंतर तुला एक अशी ऑफर आली मल्टीनॅशनल कंपनीतून की ती खूप चांगली होती, तू ती ऑफर घेतलीस आणि मल्टीनॅशनल कंपनीत काम करायला लागलास, तरीही लोक असं म्हणणार आहेत की बघा एका इंडियन कंपनीने ह्याला शिकवलं, 2-3 वर्ष चांगलं ट्रेनिंग दिलं
आणि हा आता जाऊन त्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये दुसऱ्या देशाच्या इकॉनॉमीला त्यांचा रेव्हेन्यू आणून देतो. तर असंही यात काही म्हणजे चुकीचं असं वाटत नाही, पण मला असं वाटतं की हे फक्त तुमच्या देशासाठी तुम्ही काय केलं हा प्रश्न नाहीये. प्रत्येक जगातला माणूस हा आपल्या फॅमिलीसाठी एक चांगलं फ्युचर सेक्युअर करण्यासाठी प्रयत्न करतोच, आणि यात मला काही चुकीचं आहे असं नक्कीच वाटत नाहीये. हा झाला पहिला भाग. दुसरा भाग, मला या गोष्टीचं दडपण येत नाही कितीही ट्रोल झालं तरी किंवा कितीही फेसबुकवर कॉमेंट्स आलेलं वाचलं. मला फेसबुकवर नेहमी अशा कॉमेंट्स येतात की हे बघा अमेरिकेचे चाकर, हे बघा अमेरिकेचे गुलाम वगैरे. पण मला याचं फारसं दडपण अशासाठी येत नाही की 2004 साली, आणि आता तू मला डायरेक्ट प्रश्न विचारलायस म्हणून हे मला बोलावं लागतं. खरं तर मी ही गोष्ट फारशी कोणाशी बोलत नाही. 2004 साली आपल्या चंपाबेनवाडीला ज्ञान मंदिर तासगाव याचे सोनवणे सर आमच्या घरी आले ते, आणि त्यांनी मला सांगितलं की अरे मिलिंद, आपल्या शाळेमध्ये पाण्याचा हौद हे झालाय, डॅमेज झालाय, मुलांना पाणी नाही आहे प्यायला स्वच्छ, तर तू काही मदत करू शकतोस का? तर 2004 पर्यंत मी एक 2-3 वर्ष सर्व्हिस केली होती आणि माझं एक साधारण 1 लाख रुपये सेव्हिंग होतं बँकेमध्ये. 2004 मध्ये तुझा डेटा पाहिलास तर एका ऍव्हरेज डेव्हलपरला 10,000 रुपये पगार होता. पण असं असतानाही माझं पूर्ण 1 लाख रुपयाचं सेव्हिंग मी सरांना दिलं आणि म्हणलं की तुम्ही हे माझ्याकडून माझ्या शाळेला अर्पण, आणि तुम्ही हे जे लोक प्रश्न विचारतात त्यांनी माझ्या शाळेचं जाऊन रेकॉर्ड चेक करावं. तर मी असं म्हणत नाहीये की मी खूप काही केलं, पण फुल ना फुलाची पाकळी ही माझ्याकडून ऑलरेडी देण्यात आलेली आहे. दुसरं एक तुला मी असं सांगू शकतो की कोविड मध्ये ना US मध्ये देयर वॉज लॉट ऑफ अनसर्टन्टी, आणि जे स्टुडंट्स पासआउट झाले त्यांना पटकन जॉब मिळाले नाहीत. आणि अशा वेळी काय झालं की एक स्टुडंट होता जो माझ्या माहितीतला होता आणि त्याला जॉब नव्हता आणि स्ट्रगलिंग. तर मी त्याला माझ्या घरी बोलवलं आणि माझ्या घरी 3 महिने ठेवलं होतं. तर त्याचं आणि माझं काही ब्लड रिलेशन नव्हतं, तो फक्त एक माहितीतला होता. आणि तो 3 महिने आमच्या घरी राहताना माझी बायको, माझ्या मुलांनी मला असा कधी प्रश्न विचारला नाही की हा कोण आहे, आपल्या घरी का राहतोय वगैरे. दे अंडरस्टूड इट, दे सपोर्टेड इट. तर नुसता माझाच नाही तर माझ्या मुलांचा, ज्यांनी भारताकडून फारसं काही घेतलेलं नाहीये, तेही इनडायरेक्टली भारताला सपोर्ट करतात. तर मला असं वाटतं की मी काय फारच गोष्टी करतोय असं नाही, पण माझा प्रयत्न असतो की मातृभूमीसाठी जेवढं शक्य आहे, आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं देणं, हे आपल्या मनात ठेवणं, आणि त्याच्यामुळे मला या ट्रोलिंगचा फारसा त्रास होत नाही आणि मी करूनही घेत नाही. तिसरी गोष्ट अशी आहे की आम्ही जेव्हा इंडियाला डॉलर्स पाठवतो, फॉर एक्झाम्पल कुठलीही गोष्ट समजा करायची आहे, माझ्या घरात डागडुजी करायची आहे, काय नवीन घ्यायचं आहे, तर तेव्हा त्याचा इनडायरेक्टली भारताला फायदा होतच असतो. आम्ही जेव्हा पर्सनली इथे चौघजण येतो तेव्हा साधारण 5 ते 10 लाख रुपये खर्च होतात. ते आम्ही इथले खर्च करतो, इथल्या इकॉनॉमीला कॉन्ट्रीब्युट करतो. तर याचं कॅल्क्युलेशन कुठेतरी व्हायला हवंय. आणि जे प्रश्न विचारतायत त्यांनी थोडंसं इंट्रोस्पेक्शन करण्याची गरज आहे की आपण हे जे विचारतोय त्याच्या आधी आपण आरशासमोर विचारून आपल्यालाच हा प्रश्न आधी विचारू शकतो का, असं मला वाटतंय. पण की ते पण काय करतात आपल्या देशासाठी असं म्हणूया. मी असं म्हणेन की तो विचारायचा त्यांना हक्क आहे आणि मी ते पॉझिटिव्हली घेतो. पण मला जेवढं शक्य आहे, मला जेवढ्या पॉसिबिलिटीज वाटतात त्या सगळ्या मी एक्सप्लोअर करत असतो की जेणेकरून मी माझं देणं देऊ शकेन. आणि 1 लाख रुपये तू जे शाळेला देणगी दिलीस, बरोबर आहे, 2003-04 साली केवढी मोठी अमाऊंट होती. आपण आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये होतो मिलिंद. मी जस्ट तू उत्तर देत असताना मी विचार करत होतो की माझी सॅलरी त्यावेळी किती होती. आणि म्हणजे खूप कठीण काम आहे तुझं. अख्खं सेव्हिंग तू त्यावेळी शाळेसाठी दिलंस आणि कुणाला माहित पण नाहीये. हे मला पण आत्ता कळत आहे. म्हणजे हे जे केलंयस तू, म्हणजे हे खरंच कमाल आहे मिलिंद. फंटॅस्टिक वाटलं तुला भेटून. आपण आधीमध्ये भेटत होतो, पण
या निमित्तानं आपल्या एवढ्या गप्पा झाल्या आणि अतिशय मला तरी वाटते फार सुंदर झाली ही चर्चा. आणि आपल्या लोकांना, मराठी लोकांना तू हे जे काही या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलंयस त्याच्यातून खूप नवीन गोष्टींचा उलगडा होईल. तिथं काय परिस्थिती आहे, वस्तुस्थिती काय आहे, लोकांची समजूत काय आहे, हे सगळं अमेरिकेबद्दल जे लोकांना माहिती हवी आहे खूपच मोठ्या प्रमाणात आपण याच्यातून त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो असं मला शूटिंग संपत असताना वाटतंय. तर आपण भेटत राहू आणि तुझे खरं खरं मनापासून आभार. मला लोकांना सांगायचं आहे की मिलिंदला आत्ता दुपारी मुंबईला जायचं आहे आणि त्याची संध्याकाळी फ्लाईट आहे. तरी सुद्धा मी मिलिंदला रिक्वेस्ट केली आणि माझा जो कॅमेरामन आहे राहुल अवेलेबल नव्हता, तर राहुल आज सकाळी अवेलेबल होणार होता. मी मिलिंदला रिक्वेस्ट केली की तू प्लीज माझ्यासाठी निघायच्या आधी धावपळीत हा एपिसोड शूट करण्यासाठी मला वेळ दे, 2-2.5 तास वेळ दे. तो आमचा हक्क असल्यामुळे मी त्याला हक्काने सांगितलं, मिलिंदने ते ऍक्सेप्ट केलं. मिलिंद तुझे खरंच मनापासून आभार. आपण भेटत राहू, बोलत राहू. हा विषय पण न संपणार आहे. पुन्हाही याच्याबद्दल मला तुझ्याशी चर्चा करायला आवडेल. एनसी, मला इथे बोलवण्याबद्दल आणि खूप चांगले प्रश्न तू विचारलेस. मला उत्तर देताना एक समाधान होतं आणि त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी एवढंच तुझ्या श्रोत्यांना सांगू इच्छितो की दिस इज नॉट द एंड ऑफ द स्टोरी. तुम्ही मला माझ्या लिंक्डइनवर, माझ्या फेसबुकवर किंवा माझ्या ईमेलवर कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला काही लागलं तर मी शक्य तितकी मदत तुम्हाला नक्की करेन. तर थँक्यू सो मच एनसी. प्लेजर टू हॅव युअर. ईमेल आयडी सांगशील लोकांसाठी? हो, milindlipare@gmail.com याच्यावर तुम्ही मला ईमेल करू शकता. मिलिंद, काल मी तुझ्याशी जेव्हा बोललो, मला एक इंटरेस्टिंग गोष्ट शेवटी बोलायची याच्यात. आपण जेव्हा काल एक शॉर्ट कॉल केला आणि सिंकअप केलं की आपण काय बोलूया या विषयावरती, आणि इतकं डिटेलमध्ये बोललो, पण आपला कॉल खूप शार्प झाला, खूप छान झाला. पटापटा मी तुला सांगतोय, तू मला करेक्शन सांगतोयस, हे घेऊया, हे नको, असं खूप कमी वेळात आपण याचं सिंकअप करू शकलो की काय बोलायचंय. मला वाटतं याचं खूप क्रेडिट आपल्या शाळेतल्या वर्षाला जातं, आपल्या शिक्षकांना जातं. बरोबर. आपली थिंकिंगचे जे काही विचार करायचे जे हे आहे, पद्धत आहे, ही खूप अलाईन होत होती. हे मला कालच्या जाणवलं. आपण एका साच्यातून आलेलो आहोत. थँक्स टू अवर स्कूल्स, म्हणजे सेंट्रल स्कूल 5 नंबर शाळा तासगाव, आणि चंपाबन वाडीला ज्ञान मंदिर म्हणजे तासगाव हायस्कूल तासगाव. थँक्यू सो मच.